There is a fountain filled with blood drawn from Emmanuel's veins. When sinners blind beneath that blood lose all their guilty stains, lose all their guilty stains, lose all their guilty stains. So when sinners blind beneath that blood lose all their guilty stains, the dying King rejoiced to see that fountain in his name. When there may I go by as he washed all my sins away, washed all my sins away, washed all my sins away. And there may I as he washed all my sins away. Thou dying Lamb, and thou dying Lamb, thy precious blood shall never lose its power till all the ransomed church of God are saved to sin no more, are saved to sin no more, are saved to sin no more, till all the ransomed church of God are saved to sin. Oh, I want to sing that verse once more. Thou dying Lamb, and thou dying Lamb, thy precious blood will never lose its power. Oh, till all the ransomed church of God are saved to sin no more, are saved to sin no more, are saved to sin no more. Oh, till all the ransomed church of God are saved to sin no more. Oh, thank you, Lord. हालेलुया. खरोखर तो पवित्र परमेश्वर आहे. आमेन. कारण आमच्या जीवनाला पवित्रता ही केवळ त्याच्यापासूनच मिळते. आमेन. भाऊ बहिणींनो, जसं वचन म्हणते की आम्ही जन्मतःच पापी आणि पाप आमच्या ठाई पहिल्यापासून होतं. असं नाही की काही इव्हेंट केला आणि पाप घडला. आमच्या आई वडिलांच्या पापांमुळे ते पाप आमच्यावरती आला. परंतु जसे ब्रदर बोलले की बॉसचा बॉस परमेश्वर आहे. आमेन. बॉस इज ऑलवेज राईट. परमेश्वर आमचा खरा परमेश्वर आहे. आमेन.
तो आमचा उगवतीचा तारा सुद्धा आहे, तो आमचा प्रकाश सुद्धा आहे. वचन काय म्हणते? अंधारात प्रकाशणारा असा परमेश्वर तू आहे. त्यांनी आम्हाला पवित्रता दिलेली आहे. तुझ्या नावाला धन्यवाद असो. काय तुम्ही आनंदित आहात? हालेलुया. आमेन. कारण परमेश्वराने आम्हाला एक चांगला दिवस दिलेला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. रोमकर्स पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 ते 2 आपण वाचूया. त्याबद्दल आपल्या मना प्रार्थनेसाठी आपण खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, सकाळच्या समय प्रभू आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. प्रभू आम्ही तुझे शब्द, तुझे वचन ऐकू इच्छितो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आमच्याशी वार्तालाप कर, अशासाठी की प्रभू आमचे जीवन तुला आवडणारे असे असावे. प्रभू प्रत्येक दिवस आमच्या जीवनात एक पाऊल पुढे टाकून ख्रिस्त येशूच्या जवळ आलेला असा असावा, म्हणून तो आम्हाला तुझी कृपाने दया कर. या सकाळच्या समयी आत्मा, प्राण, देह सगळं काही प्रभू तुला समर्पित करीतो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आमच्या जीवनात तू कार्य कर. ही जागा, सगळं काही एन्व्हायरमेंट आम्ही तुझ्या हाती देतो. सगळे दुष्टाचे बंधने, दुष्टाचे विचार प्रभू तुझ्या नावात काढून टाकितो. प्रभू प्रत्येक भाव बहिणींना तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनॉइंटिंग खाली देतो. प्रत्येक भरकटणारे मन, प्रत्येक झोप, प्रत्येक आळस, प्रत्येक कंटाळा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या नावात काढून टाक. आणि प्रभू येथे प्रभू प्रत्येकाशी तू इंडिव्हिज्युअल रित्या वार्तालाप कर, जेणेकरून आमचं जीवन अधिक प्रकाशमय बनावे, अधिक तुला पवित्र असे दिसावे, म्हणून तू आम्हाला तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. माझा इथं सहभाग आहे. जे काय वचन प्रभू तू आमच्यासाठी पाठवलेलं आहे, याच्यासाठी प्रभू बोलण्यासाठी तू माझा उपयोग तू कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणतो, ऐकाने मान्य कर. आमीन. रोमकर्स पत्र याचा 12वा अध्याय आपण म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंतो की तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. आमेन. प्रभू वाचलेल्या वचनाला आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया आणि आपण, मला वाटते आपण आपल्या जागेवर बसूया. आपण जे वचन बघत आहोत, बॉडी, डेडिकेशन ऑफ स्पिरिट अँड सोल. आमेन. 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 तुम्ही आमेन म्हणा, म्हणजे मला वाटतं की तुम्ही माझ्या जोडीला आहात. Yes, आपण yes. एकत्र बसलेला आहोत. आमेन. तुम्ही रिस्पॉन्स देता, मला वाटतं तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू आहे किंवा झोप आली आहे. आमेन. आमेन. बॉडी, स्पिरिट, सोल बघत असताना आपण स्पिरिट मध्ये काय बघितले? स्पिरिट मध्ये 5 प्रकार आहेत. आपण कॉन्सायन्स बघितलं होतं, आपण रिझनिंग बघितलं होतं, आपण इमॅजिनेशन बघितलं होतं, आणि आज आपण काय बघणार आहोत? अफेक्शन, ज्याला विवेक म्हणतात किंवा आस्था म्हणतात, किंवा तुम्ही काय म्हणू शकता आणखीन अफेक्शनला? आस्थाच म्हणतात ना, विवेक म्हणतात. काय म्हणतात अफेक्शनला? भावना म्हणतात. भावना किंवा आस्था पण एक चांगला वर्ड आहे की माझी भावना आहे, माझी आस्था आहे. आणि आज आपण अफेक्शन हा बघणार आहोत. आजचा भाग जो आहे आपला 9वा भाग आहे. आणि रोमकर्स पत्र हे केवळ पत्र नाही आहे, तर भाव बहिणींनो, आमच्यासाठी एक सुधारणुकीच पौलाने लिहिलेलं पवित्र जनांसाठी एक देवाचा कित्ता आहे. आमेन. आणि तो वचन अशासाठी दिलेला आहे, अशासाठी की आम्ही आमच्या स्वतःला परिपूर्णतेकडे न्यावे. कारण भाव बहिणींनो, जोपर्यंत लग्नाची वधू लग्नासाठी तयार होत नाही, तोपर्यंत ती लग्नाच्या मंडपामध्ये किंवा लग्नाच्या स्टेजवरती ती जाऊ शकत नाही. आमेन. काय तुम्ही आमेन म्हणा? आमेन. कारण भाव बहिणींनो, तिला स्वतःला तयार करणे फार गरजेचं आहे. तिला तिचा कपडा जो आहे, हा सगळे लोक लग्नामध्ये घालतात, तो ड्रेस तिला घालायचा नाहीये. आमेन. तिला तो ड्रेस घालायचा आहे जो लग्नासाठी उपयोगाचा आहे. हालेलुया. आणि तो जो ड्रेस आहे, देवाच्या वचनाप्रमाणे त्यांनी तो ड्रेस ऑलरेडी बनवलेला आहे. आमेन. आणि तो बनवलेला असताना, जसं आपण प्रगटीकरणामध्ये वाचतो की काय केलेलं आहे, नवरीने स्वतःला सजविलेले आहे. याचा अर्थ काय की जो सजवण्याचे जे सामान आहे, हे देवानी पवित्र शास्त्राच्या द्वारे, वचनाच्या द्वारे दिलेलं आहे. ती जी वधू आहे, तिला परफेक्ट स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन मध्ये येऊन तिला त्या वधूच्या ड्रेस मध्ये परफेक्ट बसणं आहे. हालेलुया. आमेन. ती जर बसली, तिचा हात जर मोठा असेल तर तो जाईल काय ड्रेस मध्ये? नाही जाणार. तिची कंबर मोठी असेल, ती जाडजूड असेल तर त्या ड्रेस मध्ये बसेल काय? नाही बसणार. हे जाडजूड काय आहे? या सगळ्या चरब्या,
ज्या आहे गोष्टी. हा जगाच्या गोष्टी. जगाच्या गोष्टी ज्या आपल्याला लागलेल्या आहेत, परमेश्वराच्या ड्रेसमध्ये त्या गोष्टी नाही पाहिजेत. म्हणून देवाचं वचन काय म्हणते, देवाची उत्तम म्हणजे काय, तुमच्यासाठी वाईट इच्छा लिहिलं आहे काय, No. तुमच्यासाठी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे, की परफेक्ट Perfect विल will. ऑफ गॉड काय आहे हे समजणे भाव बहिणींनो फार गरजेचं आहे. कारण ज्या जगात आपण जगत आहोत, हे जग जे आहे हे भाव बहिणींनो भावनांवरती चालते. येस. लोक काय करतात, भावना दुखावतात. काय करतात, भावना दुखावल्या गेल्या, ह्याच्या बोलण्यानी माझ्या भावना दुखावल्या गेल्या. अफेक्शन ज्याला आपण म्हणतो, भावना कधी दुखावतात भाव बहिणींनो, जेव्हा आपल्याला त्या गोष्टीविषयी प्रेम असते तेव्हा त्या गोष्टीविषयी आपल्याला भावना असतात. आमेन. येस. ज्या गोष्टीविषयी आपल्याला प्रेम असते त्या गोष्टीविषयी जर आपल्याला काही म्हटलं तर आपल्या भावना दुखावल्या जातात. प्रेम दुखावलं न जात, भावना दुखावल्या जातात. बघा भाव बहिणी, फॉर एक्झाम्पल, चला वाचूया. ब्रदर ब्रॅनम, यू मस्ट बी बॉर्न अगेन ह्या मेसेज मध्ये सांगतात, मी वाचतो इकडे. एनिथिंग दॅट हॅड टू बी बिगिनिंग हॅज अन एंड. ज्या गोष्टीला सुरुवात आहे त्या गोष्टीला एंड असला पाहिजे. And it's those things which have not beginning has an end. त्याची सुरुवात नाहीये, त्याचा अंत नाहीये. Did you ever think of that? काय तुम्ही ह्या गोष्टीविषयी विचार करता का? You must be born again 1958 ला जेव्हा प्रॉफिटने मेसेज प्रचार केला, Did you ever think of that? God the great master, rainbow in the skies. तो देव आहे, तो काय करतो, धनुष्य काय म्हणतो, धनुष्यबाण काय म्हणतो आपण, मेघधनुष्य पाठवतो. सी वी विल से लाईक दॅट, when the seventh spirit of God read perfect love, after that comes a filial love. म्हणजे काय आहे, शारीरिक लव जे आहे ते फिलियल लव येते. फ्रॉम आगापे टू फिलियल लव, देवाचं लव जे आहे आगापे, त्यावरून ते मनुष्याच्या प्रेमाकडे, ते फिलियल लव कडे. And that's the love that you have for your wife. आणि हेच आहे जे तुमचं तुमच्या बायकोसाठी असलेलं प्रेम आहे, ते काय आहे, फिलियल लव. आता आपण बघणार आहोत भाव बहिणींनो, अफेक्शन, भावना ह्या किती महत्वाच्या आहेत. आणि हा जो भावनेचा जो रोल आहे, हा रोल मनुष्याच्या जीवनात किती महत्वाचा कार्य करतो. कारण भाव बहिणींनो, ही जी दुनिया आहे ना, ही भावनांवरती जगते. आता एका त्या दिवशी जेव्हा मला माणूस भेटला होता, जो आमचा वेल्डिंगचं काम करतो, तो काय सांगतो की छठ पूजा होती आणि तो सांगतो, अरे उधर तालाब के उधर जाना पड़ता है, उधर अपना नाम लिखना पड़ता है. लेकिन प्रॉब्लम क्या पता है, नाम लिखने के बाद पीछे से कोई आता है, वो मेरा नाम पूछेगा, वो अपना नाम लिखेगा. अरे ये तो फिर दिक्कत वाली बात हो गई, फिर तुमने इतना जो मेहनत किया वो सब पानी में चला गया. हाँ, अब क्या करे. हे काय आहे भाव बहिणींनो, भावना आहेत. त्याच्या मागचा संदर्भ जो आहे तो कोणालाच माहिती नाहीये. आणि कोणीतरी एक दिशा दाखवल्यामुळे मनुष्य त्या दिशेने आंधळेपणाने चालत आहे. बघा भावा बहिणींनो, एक आंधळा दुसऱ्या आंधळाला रस्ता दाखवत आहे. ब्रदर मेसेज मध्ये म्हणतात की मी जो संदेश प्रचार करतो हा माझा संदेश नाहीये, हा जसा संत पौलाने प्रचार केला तसाच संदेश आहे. तुम्ही ह्या दोघांना मॅच करून बघा, तुम्हाला जर भिन्नता दिसली तर तुम्ही माझा संदेश खोटा ठरू शकता. भावा बहिणींनो, का कॉन्फिडन्स ब्रदर मध्ये इतका आहे, कारण त्याचं जे बोलणं आहे हे सिमिलर पौलासारखंच आहे. आणि पौल का सांगतो, मी माझ्या मनचे काहीच प्रचार करत नाही, जे काही येशू ख्रिस्ताने प्रचार केले तेच मी प्रचार करतो. हालेलुया. भावांनो, प्रचार जो आहे किंवा जी लेंथ आहे ही कशी असावी, जी वरून जी आहे ती न डायव्हर्ट होता स्ट्रेट असावी. हालेलुया. देवाचा संदेश जेव्हा यायचा तेव्हा देवाने काय केलं, सगळ्यांकडे संदेश दिला नाही. देवाने काय केलं, आपले संदेष्ट नियमले आणि संदेष्टाच्या द्वारे देव संदेष्टांच्या द्वारे मनुष्याशी मंडळीशी बोलत होता. आणि त्याच वेळेला देवाने आणखीन एक काम काय केलं होतं, मंडळीमध्ये मंदिरामध्ये उरीम आणि थुमीम हे उभं केलं होतं. अवरानाची ब्रेस्टप्लेट कशासाठी केली होती, की संदेष्टाने जरी खोटं बोललं तरी उरीम आणि थुमीम जे देवाचे पवित्र वचन आहे ते सांगेल की जे संदेष्टा बोलला आहे ते खरं आहे की खोटं आहे. हालेलुया. म्हणजे इथे भावनांना, मनुष्याच्या भावनांना कोणतंही स्थान नव्हतं. इथे पवित्र आत्म्याला सगळ्यात पहिलं स्थान होतं. हालेलुया. परंतु आपण पाहतो जेव्हा उरीम थुमीमचा पॉवर संपला, शौलाने काय केलं, शौल कोणाकडे गेला,
चटकिनीकडे गेला Yes. आणि चटकिनीला काय सांगतो, उरीम तुम्ही मधून आन्सर नाही, संवेद मेलेला आहे, संदेष्टा नाही आहे इस्रायलामध्ये, तर आम्हाला कशा प्रकारे कळणार की देव आमच्याशी कशा प्रकारे बोलतोय? भाऊ-बहिणींनो, दृष्टांत गेले, संदेष्टा गेला. Yes. कोणत्या काळात आपण राहतो? सेम एज मध्ये. येस सर. संदेष्टा निघून गेलेला आहे. येस. उरीम तुमीम काय आहे? देवाचं वचन. पवित्र वचन. आमेन. हे असताना आमची परिस्थिती काय झालेली आहे, आम्ही वाऱ्यावरती डोलकावणारे असे झालेलो. आम्ही मंडळ्या आज भावना असलेल्या मंडळ्या झालेल्या आहेत. ट्रू सर. भावनांनी भरलेल्या, इमोशन्स. जसे त्या दिवशी ब्रदरने प्रचार केला होता की Yes. मंडळ्या मोठ्या आमच्या मंडळी सो अँड सो. ब्रदर मॅडम सांगतात, एका माणसाला विचारलं तू कोण आहेस, तो सांगतो मी प्रेस्बिटरीन आहे. दुसऱ्याला विचार तू कोण आहे, आम्ही कॅथलिक. येस. ब्रदर मॅडम सांगतो तू कोण आहेस. प्रॉफिट सांगतात की त्याला शेवटपर्यंत कळत नव्हतं मी त्याला काय विचारू इच्छितो. राईट सर. त्याने एकदा पण म्हटलं नाही की मी एक ख्रिस्ती आहे. हालेलुया. भाऊ-बहिणींनो, मनुष्य जो आहे हा भावनामध्ये फसलेला आहे आणि भावना ज्या आहेत ह्या माणसाच्या दुखावल्या जातात आणि भावना या आनंदित केल्या जातात. बघूया आपण. आणि शैतान जो आहे ह्या भावनांवरतीच खेळतो. राईट सर. काही करा, कोणाच्या भावना दुखवू नका. आपण काय ऐकतो ना, भावना दुखवू नका. का? कारण प्रॉफिट सांगतात भावना काय आहे, एक प्रकारचं सेन्सिटिव्ह असा एक तुमचा स्पिरिच्युअल सेन्स आहे जो सैतान फार वापरतो. ट्रू. आणि काय करतो, तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतो. प्रॉफिट इकडे म्हणतात दॅट्स द लव्ह यू हॅव फॉर युअर माइंड. काय? फिलियल लव्ह म्हणजे शारीरिक लव्ह. इफ सम मॅन वुड इन्सल्ट हर, जर कोणी तिचा माझ्या बायकोचा इन्सल्ट केला, मान केला, यू विल शूट हिज ब्रेन आउट. तुम्ही तिच्या डोक्यात डायरेक्ट गोळी माराल. सी बिकॉज इट क्रिएट्स अ जेलसी. कारण तू माझ्या बायकोविषयी बोललाच कसा. ट्रू. हे काय होते, भावना दुखावल्या गेल्या आणि काय होते, तुम्हाला राग येतो आणि तुम्ही काय करता, पुढच्या माणसाला मारून टाकता. बट दॅट्स अ फिलियल लव्ह, अ सेकंडरी लव्ह. हे काय आहे, हे एक मनुष्याचं असलेलं प्रेम आहे, त्याला दुय्यम प्रेम म्हटलं जाते, नॉट प्रथम प्रेम. देन कम्स लस्ट. आणि मग त्याच्यानंतर काय येते, लस्ट येते. लस्ट म्हणजे काय, वासना येतं. अनदर मॅन्स वाईफ, दुसऱ्या मनुष्याच्या बाईविषयी. देन कम्स फिल्थ. मग त्याच्यामध्ये फिल्थला आपण काय म्हणतो, घाण किंवा दुष्टता ही येते. सी इट जस्ट बिकम परवर्टेड. आणि त्या काय करतात, तुम्हाला वेगळ्या घेऊन जातात. बट ऑल ऑफ दिस काइंड ऑफ अ लव्ह हॅड अ बिगिनिंग. परंतु ह्या सगळ्या प्रेमाला एक सुरुवात आहे. बट वेन दॅट रिअल जेन्युइन लव्ह ऑफ गॉड दॅट आय हॅव बीन टॉकिंग अबाउट, परंतु त्या प्रेमाविषयी मी जे बोलत आहे, ज्याविषयी जे खरं प्रेम आहे, रिअल जेन्युइन लव्ह ऑफ गॉड कम्स इन टू द ह्युमन. आणि ते मनुष्यामध्ये येते, बिईंग बाय द न्यू बर्थ. हालेलुया. ते कशाने येते, नवीन जन्माने येते. बिईंग बॉर्न अगेन, नवीन जन्म घेतल्याने. इट हॅड नो बिगिनिंग अँड इट हॅड नो एंड. प्रेमाला सुरुवात नाही आहे आणि अंत सुद्धा नाही आहे. हालेलुया. यू आर देन अ सन ऑफ गॉड अँड अ डॉटर ऑफ गॉड. मग तुम्ही देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या असे म्हणता. अँड युअर अफेक्शन्स आर ऑन द थिंग्स अबाव. हालेलुया. मग तुमच्या भावना ज्या आहेत ह्या पृथ्वीवर नाही तर स्वर्गातल्या बनतात. हालेलुया. आमेन. ही लाईन लक्ष द्या. फिलियल लव्ह वुड मेक यू शूट अ मॅन फॉर इन्सल्टिंग युअर वाईफ. येस. शारीरिक जे प्रेम आहे ते तुमच्या मनुष्याला मारण्यासाठी काम करू शकते, कारण त्याने तुमच्या बायकोचा इन्सल्ट केलेला आहे, अपमान केलेला आहे. आगापे लव्ह वुड मेक यू प्रे फॉर हिज लॉस्ट सोल. हालेलुया. देवाचे जे प्रेम आहे ते त्या मनुष्याचा सोल जो आहे, प्राण जो आहे, तो हरवलेला आहे, तो घालवलेला आहे, त्याच्यासाठी तो प्रार्थना करण्यास सहाय्य करतो. दॅट्स द डिफरन्स. हा आहे भावनेतला डिफरन्स. भाऊ बहिणींना भावना जी आहे ही दोन प्रकारे चालवली जाते, एक आगापे लवणी आणि एक फिलियो लवणी. आगापे लव काय आहे, शारीरिक लव, दिसणारं लव, फिलियो लव जे आहे हे काय आहे, हे शारीरिक लव आहे, जे मनुष्याच्या डोळ्याला दिसते तिथपर्यंतच मनुष्य ते आपल्या प्रेमाला संदर्भ देऊ शकतो. परंतु आगापे लव जे आहे, जसं प्रॉफिट म्हणाले की त्याला सुरुवात पण नाहीये
आणि त्याला अंत येणार. शेवट पण नाही. ह्याचा अर्थ काय? ते जे प्रेम आहे त्या प्रेमाला भूमिका किंवा देवाच्या वचनानेच दिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. ते जे प्रेम आहे ते मनुष्यामध्ये जेव्हा येते तेव्हा मनुष्यामध्ये हेवा मत्सर नाहीये, तर तेव्हा मनुष्यामध्ये प्रेम आणि सोल दुसऱ्याच्या प्राणाचा नाश न व्हावा त्याच्यासाठी मनुष्यामध्ये असलेली भावना ही बदलली जाते. आपण एक वचन वाचूया. कलोसिकरास पत्र याचा 3रा अध्याय, कोलोशियन्स चॅप्टर 3, कलोसिकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय. फार सुंदर वचन आहे, आपण हे वाचूया. कारण आपण भावनिक जगामध्ये जातो. मॅन, धर्म काय झालेला आहे? Yes. भावनिक भावना. झालेला आहे. या भावनांनी भरलेला सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? भावना असल्यामुळे त्याच्यामध्ये मधल्या सगळ्या प्रकारचं बघा. आता तुम्हाला ठाऊक असेल, काय झालं तर गरबा झाला, 10 दिवसाचा गरबा, उपवास, तपास. परंतु भावा बहिणींनो, लोक कसं आमच्या भावना आहेत. परंतु भावा बहिणींनो, जर तुम्ही संदर्भ असा घेतला, हे जे काही रिच्युअल्स आहेत हे रिच्युअल्स पवित्र रिच्युअल्स नाही आहेत. राईट सर. ह्याच्यामध्ये पवित्रता तुम्हाला दिसून येणार नाही. नो. एक रिपोर्ट येतो, ते रिपोर्ट सांगतो की गर्भाचा जो 10 दिवसाचा पिरियड होता, सगळ्यात जास्त रेप त्या वेळेमध्ये होता. ट्रू सर. भांग पितात लोक, Yes. होळीचे दिवस भांग पितात. आणि त्या वेळेला माणसाला होश नसल्यामुळे माणूस काय करतो हे त्या मनुष्याला कळत माहित नाहीये. परंतु भावना काय आहे की आम्ही आमच्या देवाची पूजा करतो. येस. बघा भाऊ बहिणी, इकडे वचन वाचा. कलोसिकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय, वचन 1 पासून वाचा. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, हा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्यावरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. हालेलुया. भाऊ बहिणींनो, संत पौल येथे सांगत आहे कलोसिकरास लोकांना केवळ नव्हे तर तो आम्हाला सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेलेले आहात. Amen. यू हॅव अ न्यू बॉर्न. हालेलुया. तुम्हाला एक नवीन जन्म देण्यात आलेला आहे. ख्रिस्ताबरोबर उठविले काय? आम्ही उठविले गेलेलो आहे. येस येस. आमेन. आम्हाला मरणाचं डर आहे काय? नो नो. आमच्यासाठी मरण हे सगळ्यात प्रायोरिटी आहे काय? Never. आम्ही जर मेले तर आम्हाला कुठे खाचेत गाडावे याचं टेन्शन आहे काय? नेव्हर. आम्हाला कधीच नसावे. हालेलुया. कारण ख्रिस्त हा मेलेल्यातून उठलेला परमेश्वर आहे. आमेन आमेन. आम्ही ट्रान्झिशन ऑफ द बॉडी बघतो. Yes. Amen? Yes. आम्ही जसं संत पाल मानतो की अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? म्हणजे काय? आज त्याच्याकडे आम्हाला डस करण्यासाठी काहीच नाहीये. येस. तर आम्हाला घाबरण्यासारखं काहीच नाहीये. काय वचन म्हणते परत होतं? म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, हा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. तेथील वरील गोष्टी मिळविण्याचा तुम्ही यत्न करा. Amen. हालेलुया. Amen. इंग्लिश मध्ये वाचा. If ye then be risen with Christ, seek those things. Seek those things Seek. which are above. आमेन. म्हणजे तुमची जी मेहनत आहे ती तुम्ही मेहनत कोणत्या गोष्टीसाठी करता? हम्म. तुमच्या भावना ज्या आहे ह्या कोणत्या गोष्टीसाठी लागलेल्या आहेत? सीक दोज थिंग्स विच आर अबाव. त्या गोष्टी तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा ज्या वरच्या आहेत. आमेन. Amen. ज्या स्वर्गीय आहेत. पहा बहिणींनो, पैसा आज येतो, पैसा उद्या संपेल. राईट. संपत्ती आज येईल, संपत्ती उद्या संपेल. कारण जर तुमचं वचन काय सांगते, जेथे तुमचे धन तिथे तुमचे मन लागेल. हा, मन तेथे धन. मन तेथे धन. जर मनुष्याचं मन जर लागलेलं असेल की माझ्या घरामध्ये एवढा पैसा आहे, माझं घर आहे, चोरी होईल का, त्याला किती टेन्शन असते. राईट. परंतु जर एक कोणाचं खोपट असेल त्या गावामध्ये, त्याने असं बाहेरून कुलूप लावला, त्याला आहे का टेन्शन की माझ्या घरामध्ये येऊन कोण चोरी करून जाईल? No. त्याला माहितीये चोरी करणारच विचार करेल की अर्ध्या घराला आणखी 500 रुपये लावून गेलेला बरा मी, राईट. तर मी काय करण्यापेक्षा. राईट सर. कारण त्याला माहिती आहे की त्याचं जे धन आहे हे पृथ्वीवरील नाहीये. आमेन. तो दर दिवशी मिळणाऱ्या भाकरीवरती जगतो. त्याच्या जीवनात एक भाकर जी मिळते ती त्याच्यासाठी पुरी आहे. येस. कारण जेव्हा तुम्ही धन साठवता तेव्हा तुम्ही आपलं मन त्याच्यावरती साठवता. राईट. काय करता तुम्ही? आपलं मन जे आहे हे त्या धनावरती साठवता. सगळ्यांना आज काय वाटते? एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम अ रिच. सगळ्यांना श्रीमंत व्हायचं आहे. सगळ्यांना आपलं स्टँडर्ड जे आहे हे वाढवायचं आहे. येस. भाऊ बहिणींनो, देवानी आम्हाला जगाच्या भावनेबरोबर खेळायला नाही बोलवलं. राईट सर. देवानी आम्हाला स्वर्गीय राज्यासाठी बोलावलेलं आहे. हालेलुया.
लुक एट युअर हायर कॉलिंग. आमेन. प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात की माझ्याकडे सगळ्यात पैसा कमी होता येस. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ट्रू. तरी प्रॉफिट सांगतात की देवाने मला 7 वेळा पृथ्वीच्या चक्कर मारवले. येस. राईट. आमेन. देवाला काही अशक्य आहे काय? ब्रदर बॅनम सांगतात मीटिंग अरेंज केली आहे, मीटिंगचं अख्खं झालं आणि मीटिंगसाठी $15,000 काहीतरी गरज होती आणि पैसे नव्हते. आणि ब्रदर सांगतो की पैसे काय करायचे? तो शेवटी ब्रदर बॅनमच्या डोक्यात विचार की आता मला काम करून हे लोन फेडावं लागेल. आणि तो प्रभूकडे प्रार्थना करते की प्रभू मला माहिती काय कसं करायचं, सगळं काही करणारा तू आहे, कारण हे तुझं काम आहे. आमेन. याचे मी काही केलेलं नाहीये प्रभू. आणि प्रार्थना केली आणि 2 मुली आल्या आणि त्यांनी चेक दिला आणि जेवढे लोनची अमाऊंट Yes. तेवढी फेडली गेली. हालेलुया. भाव बहिणींनो, जेथे तुमचं मन तेथे, जेथे तुमचं धन तेथेच तुमचं मन. येस. आमेन. परंतु संदेश पत्र आज आम्हाला सांगते की तुम्ही आपले मन वरील गोष्टीकडे लावा. लावा. आमेन. आमेन. वेर वरील Where गोष्टी Christ sitteth on right hand of God. जिथे ख्रिस्त येशू बसलेला आहे तेथे तुम्ही आपली नजर लावा. हालेलुया. म्हणजे वरील गोष्टी म्हणजे मनाच्या वरील गोष्टी नाही आहेत, पृथ्वीतल्या वरच्या वरील गोष्टी नाही आहेत, हाय स्टँडर्ड विषयी बोलत नाहीये. नो. वरील गोष्टी म्हणजे येशू ख्रिस्त जेथे आहे तेथे तुम्ही जाण्याचा यत्न करा. हालेलुया. हालेलुया. भाऊ बहिणींनो, हा एक ट्रान्झिशन दाखवत आहे, हा एक फेज दाखवत आहे की तुमचं अफेक्शन, तुमच्या भावना कुठे अडकलेल्या आहेत. येस. येस. ट्रू सर. कारण जेथे तुम्ही भावनामध्ये अटकता तेव्हा तुम्ही फसले जाता. Amen. दुसरं वचन वाचा, लक्ष द्या वचनाकडे. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. वरील गोष्टीकडे मन लावा, हा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू इंग्लिश मध्ये नका. वाचा. Set your affection on things above. सेट युअर अफेक्शन, तुम्ही तुमच्या भावना, तुम्ही तुमचं मन वरच्या गोष्टीवरती लावा. Not on things on the earth. नॉट ऑन द थिंग्स ऑफ द अर्थ, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. हालेलुया. अशासाठी तुम्ही लावू नका, कारण सगळं तुमचं जीवन जे आहे या पृथ्वीवरील गोष्टीसाठी मृत झालेलं आहे. आमेन. भाऊ बहिणींनो, जेव्हा मनुष्य मृत होतो ना तेव्हा त्याला हाक मारा, त्याला सांगा मी तुला 100 कोटी तुझ्या नावावरती करतो. काय फरक नाही. तो उठेल काय? त्याला सांगा 1,00,000 करोड तुझ्या नावाला करतो. मुकेश अंबानी जर मेला आणि त्याला बिल गेट्सने येऊन सांगितलं अरे तू मरू नको, तू उठ आता, मी तुला माझी अख्खी प्रॉपर्टी तुला देतो, उठेल काय? नो. अख्खी पृथ्वीवरची संपत्ती आणून दिली तरी तो माणूस उठेल काय? नो. हा बहिणींनो, मनुष्य जेव्हा मरतो ना ह्या पृथ्वीवरती तेव्हा ह्या पृथ्वीवरील कोणतीच गोष्ट त्याला उठवू शकत नाही. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणा? हालेलुया. येस. आमेन. कितीही पैसा दिला तरी मनुष्य उठवू शकत नाही, कितीही पैसा दिला तरी त्याला विकत घेऊ शकत नाही. ही शरीराची गोष्ट आहे. येस. भाव बहिणीनो, जर Right. आत्मा या पृथ्वीवर जर मेला असेल तुमचा आणि जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला असेल तर तुम्हाला कोणतीच या पृथ्वीवरील गोष्ट मोहात पाडू शकत नाही. हालेलुया. तुमची कोणतीच गोष्ट तुम्हाला तुमच्या भावना दुखवू शकत नाहीत. हो, सर. कारण तुम्ही फिलिओ लॉ मध्ये नाही तर तुम्ही आगापे लॉ मध्ये ट्रान्झिशन झालेलं Yes. आहे. Amen. हालेलुया. Amen. भाव बहिणींनो, बघा भावनांना 2 भाग आहेत, एक फिलिओ लॉ आणि एक आगापे लॉ. फिलिओ लॉ जेव्हा येते तेव्हा माणसाला राग हा येतो. राईट. फिलिओ लव्ह जेव्हा येते तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या म्हणून तुमचं काय सांगितलं वचन, काही नकडे बघितलं तेव्हा येस. तुझे का तोंड उतरले आहे. आमेन. भावना दुखावल्या गेल्या. राईट. मी एवढे मोठे मंदिर बांधलं होतं, मी एवढं सजवलं किती होतं सजवलं. आणि देवाने त्याचं का अर्पण केलं? मान्य केलं. माझं मान्य केलं नाही त्याचं दुःख नाहीये, राईट. पण त्याचं का अर्पण केलं ह्याचं दुःख जास्त आहे. भाव बहिणीनं काय अफेक्शन जे आहे हे वर्ल्डली थिंग्स कडे आहे. मी काय कमी केलं होतं की ज्यामुळे माझ्या वरती माझं अर्पण मान्य केलं गेलं नाही. भाव बहिणीनं अफेक्शन जे आहे हे तुम्हाला किल करण्यास, मारण्यास सहाय्य करते. येस. तुम्ही सांगा शरीराने काय नाही, तुमच्या बोलण्याने तुम्ही कोणाला तरी मारता. प्रॉफिट sir. सांगतात जेव्हा तुम्ही एकमेकाविषयी बोलता ना तेव्हा एकमेकाला, दुसऱ्या भावाला किंवा बहिणीला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता. True, sir. यू आर अ मर्डरर. ट्रू सर.
जर फॉर एक्झाम्पल ही बहीण आहे, मी ह्या बहिणीला हिच्या विषयी सांगितले, ही बहीण अशी आहे, ही बहीण अशी 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 असं, व्हॉट आय एम डुईंग हिअर, आय एम ट्राइंग टू किल हर इन्फ्लुएन्स, येस, मीन्स आय एम अ मर्डरर. ट्रू, म्हणजे काय करत आहे मी, भावना ज्या आहेत ह्या बहिणीविषयी चांगल्या भावना होत्या, आता ह्या बहिणीच्या भावना मी दुखावल्या आणि हिच्या मनात मी हिच्याविषयी प्रेम न टाकता हिला मी हिच्यामध्ये काय केलं, हिच्याविषयी जे काळं कसं करता येईल, ह्यांचं नातं कसं तोडता येईल ह्याचा प्रयत्न केला. ट्रू सर, आणि काय झालं, ह्याच्यामुळे देवाच्या शरीरामध्ये मी एक मर्डरर ठरला. ट्रू, भाऊ बहिणीनं बघा अफेक्शन काय करते. अफेक्शन जे आहे भाऊ बहिणी, भावना ह्या तुम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळं करते, दूर घेऊन जा. कारण तुमच्यामध्ये फिलियल लव्ह लपलेला आहे. आमेन. पुढचं वचन वाचा. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही नाही, तिसरं वचन वाचा, तिसरं वचन जरा. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. कारण तुमचे जीवन जे आहे हे आता तुमचे जीवन नाही आहे, हे आर गॉड्स. आमेन. काय आहात तुम्ही आता देव आहात. म्हणून ब्रदर बॅनर काय म्हणतात की मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मला दारूची ऑफर आली, येस, हे पी ते पी, परंतु आता ही ऑफर्स माझ्यासाठी नाही आहेत. आता मला काय म्हटलं जाते, यू आर अ होली रोलर. येस, तुम्ही काय आहे ते पवित्र आत्म्याचे हालेलुया हालेलुया करणारे लोक, टाळे वाजवणारे लोक. Yes. आता तुमच्यासाठी नाव बदललेलं आहे. बघा बाबांनो, एक सिंपल चॉईस आहे. जर तुम्ही एकदा कोणाला सांगितलं ना मी दारू पिऊ शकतो, तर तुमची आयडेंटिटी चेंज झाली. तो माणूस जेव्हा जेव्हा भेटणार ना तेव्हा चल बसू तर. तुम्ही जेव्हा एका सांगितलं फिरायला चालला का, कोण आहे का, चल 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 आपण जाऊया फिरायला, तो पुढच्या पायी पण लक्षात ठेवणार की तुम्ही मागच्या पायी पण माझ्या जोडीला फिरायला आले. येस, तो पुढच्या पायी पण लक्षात ठेवणार की तुम्ही मागच्या पायी माझ्या जोडीला शिवा मारायला कामात होते. येस, तो पुढच्या पायी पण लक्षात ठेवणार की तुम्ही माझ्या जोडीला मारामारी करायला पण माझ्या जोडीला होते. ट्रू, तो पुढच्या पायी पण लक्षात ठेवणार की कोणाची तरी थट्टा उडवण्यामध्ये तुम्ही माझ्या जोडीला होते. येस, म्हणून तो तुमची कंपनी मिळवण्याचा प्रयत्न करत राहणार. अरे माझे विचारायला पडतात ना, मग मी ह्याच्या जोडीला बोलतो, ह्याला बोलला तर हा माझ्या अगेन्स्ट मध्ये जातो, हा तर माझ्या फॉर मध्ये आहे. भाव बहिणींनो, अफेक्शनचा हा खेळ आहे, ट्रू सर, भावनांचा हा खेळ आहे. आणि भावना ज्या आहे हा माणूस जेव्हा भावना दुखवतो तेव्हा माणूस रागामध्ये येतो, तेव्हा त्याचं नियंत्रण जे आहे हे सुटलं जाते. आणि हे जे नियंत्रण आहे आयदर पवित्र आत्म्याच्या हाती जाऊ शकते किंवा सैतानाच्या हाती जाऊ राईट शकते. सर, आमेन. तुम्ही आयदर चांगलं करू शकता किंवा वाईट करू शकता. जर मला सांगितलं की ब्रदर नितीन असं असं आहे, तर मी ब्रदर ज्याने हा ब्रदर नितीन असाच आहे, आय हॅव सपोर्टेड हिम टू किल हिज इन्फ्लुएन्स. याचा प्रभाव खाण्यासाठी माझ्या भावनांनी ब्रदर जॉनीच्या भावनांना सहयोग दिला आणि काय सांगितलं, हो बरोबर आहे, परंतु मी जर तिकडे थांबवलं, ब्रदर तुम्हाला जो वाटते ना तसं नाहीये. तो जो स्पिरिट आलेला आहे त्या स्पिरिटला तिकडेच कंडेम केल्यामुळे त्या स्पिरिटची वाढ तिकडे होऊ शकत नाही. हालेलुया. येस सर, आमेन. कारण अंधकार हा प्रकाशासमोर टिकू शकत नाही. भावा-बहिणींनो, हालेलुया. देवाचं वचन हे पवित्र आहे. आमेन. भावा-बहिणींनो, इकडे वचन वाचा, आपण थोडंच वाचूया. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर गौरवात प्रकट केले जाल. हा, आपले जीवन, चौथा इंग्लिश मध्ये वाचा. When Christ, who is our life, shall appear, then shall I also appear with him in glory. आमेन. जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा तुम्ही कसे असाल हे आता दाखवलेलं आहे. कधी का जेव्हा तुमच्या भावना. येस, आमेन. बहिणींनो बघा, राईट सर. दुसरं काही सांगितलेलं नाहीये. सांगितलं आहे का दुसऱ्या काय गोष्टी? संत पौलाने कोणत्या गोष्टीविषयी सांगितलेलं आहे का? काय सांगितलेलं आहे? तुमच्या भावना ज्या आहेत ना, तुमचं जे मन आहे ना, ते वरील गोष्टीकडे लावा. जर तुम्ही तिकडे लावाल तर येशू ख्रिस्त जेव्हा येईल तुमच्या भावना बघून सांगू शकतो की तुम्ही स्वर्गात जाणार की नाही जाणार. येस, कारण तुमच्या भावनावरतीच खेळ केला जातोय. आज तुमचं ख्रिस्ती लोकांना बोललं म्हणजे, हिंदूवाला सांगतो मला आमच्या धर्माविषयी बोललं म्हणजे, मुस्लिमवाला सांगतो आमच्या विषयी बोलणं म्हणजे. राईट. त्या दिवशी ब्रदर जॉनीने सांगितलं तसं, हिंदू लोक काढतात, लाईन करतात, मुसलमान सांगतात आम्ही कशाला कमी, राईट. कमी तेथे आम्ही सगळं आम्ही पण येतो. ट्रू. आता गेलं पाहिजे ते ख्रिस्ती लोकांचं झालं होतं तर तिकडे नाव काय ते शिवाजी पाकला सगळ्या लोकांनी मोर्चा काढला होता.
तो सांगतो देवाचं वचन सांगते 7च्या 70 वेळा क्षमा करा, पण 7च्या 70 वेळा देवाने सांगितल्यापासून क्षमा करून झाली आहे. त्यामुळे आम्ही 71 वेळेला आता मोर्चासाठी उभे राहिलेले आहे. आम्ही कशाला मागे हटू? आम्ही गप्प बसतो म्हणजे म्हणून का तुम्ही आमचा फायदा घेता काय? प्रत्येकाची भावना दुखावलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताला सांगितलं तू आहेस, पुत्र आहेस तर कबूल कर. पण वचन काय सांगते? येशू ख्रिस्त पिलातासमोर गप्प उभा राहिला होता. काही बोला नाही. आणि काय म्हटले? तू जसं बोलतो तसंच आहे. आमेन. येऊ दे सर आज. भाऊ बहिणीनं त्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही पडली की हा मी येशू ख्रिस्त असून देवाचा पुत्र असून माझ्या विश्वासावर बोलतो. नो. पिलाताची बायको येऊन काय म्हणाली? या माणसाला सोडून दे, या माणसाच्या भानगडीत तू पडू नको, कारण ह्या माणसामुळे ना मला रात्री स्वप्नामध्ये फार कष्ट झालेले आहेत. तू ज्याच्यावरती हात टाकत आहेत ना, हा साधा सुद्धा माणूस नाहीये. हो, येस 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 सर. भाऊ बहिणींनो, जर त्या माणसाविषयी जर ही साक्ष आहे तर त्याचा आत्मा ज्याच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे, हालेलुया. त्या माणसाला जर कोणी हात लावला तर कोणाची हिंमत आहे का? हालेलुया. भाऊ बहिणींनो, ग्लोरी. ह्या मनुष्याच्या भावना नाही तर देवाच्या भावना दुखावलेल्या आहेत. आमेन. भाऊ बहिणींनो, पिलाताने हात धुतले, पण ज्या वेळेला तो हात धुतले त्यावेळेला तो फसला गेला. कारण त्यांनी काय केला? चुना लावलेल्या भिंतीसारखा होता. येस. आपला जो हक्क आहे तो त्यांनी तिकडे विकला. कशासाठी? की माझं पिलात पण जे आहे ते लोक नाकारतील. शारीरिक गोष्टीसाठी लोक आज देवाच्या वचनाला विकायला पण तयार आहेत. का? भावना. तो आज प्रचारक मोठा आहे, तो टाय लावून उभा राहतो, तर मी का टाय नाही लावून उभा राहावा? त्याचं चर्च मोठं आहे तर माझं कसं चर्च मोठं होईल? म्हणून मी 4 फोटो लावतो आणि मी प्रेझेंट करतो. मी प्रचारक संडेचं मेसेज माझ्याकडून संदेश मेसेज. असं भाव बहिणीनं काय आहे? भावना. हे भावनिक आहे. हे शारीरिक खेळ चालू आहेत. लोकांना दाखवण्याचे की मी किती चांगला प्रचारक आहे, माझ्याकडून देव कसा बोलतो. भाव बहिणीनो, बिली ग्रॅहम आणि ओरल रॉबर्ट्स येऊन गेले की नाही गेले? येस. त्या लोकांच्या प्रिचिंग मध्ये अख्खं स्टेडियम भरलेलं असायचं. राईट. आणि बिली ग्रॅहम विषयी साक्ष देतात लोक की बिली ग्रॅहमचा तुम्ही आवाज ऐकला येस येस. वॉज अ व्हेरी हार्ड व्हॉइस. व्हेरी व्हेरी. तो माणूस जेव्हा बोलायचा ना, अख्खं स्टेडियम थरथरून उठायचं. असा बिली ग्रॅहमचा आवाज होता. आणि ब्रदर ब्रॅनम सांगतो आपल्याला काय देवाने दिलाय, आज इकडे प्रचार कर, तिकडे जाऊन प्रचार कर. तिकडे 12 लोक आहेत, तिकडे 30 लोक आहेत. येस. आमेन. आमेन. सेट युअर अफेक्शन ऑन अबाव. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बघू नका की तुम्ही इतकेच लोक बसलेले आहात. तुम्ही हे बघा की ख्रिस्त आज आमच्यामध्ये बसलेला आहे. हालेलुया. मोठमोठ्या मंडळा भरलेल्या आहेत. नंदाखालचं देऊळ बघा, 10,000 लोक एका मिसाला येतात. येस. 7व्याच्या मिसाला काय, पहिल्या काय, दुसऱ्या तिसऱ्या मिसाला येतात. देव आहे काय? 400 संदेष्ट एकत्र उभे राहिले. एका आवाजाने सांगितलं जा जिंकून ये. रामोद गिलादावरती चढाई करू नये. आणि मी काय तिकडे बसलाय. यहोशाफाट जो बिलीवर होता त्याला माहिती होतं की देवाचं वचन असंच कधी येत नाही. हालेलुया. ऐकलेलं आहे की संदेष्टाकडून येते. आमेन. पण असं पण माहिती आहे की संदेष्ट एकत्र आवाजात एकच वाणी बोलतील असं शक्य नाहीये. हो सर. कुठेतरी खटकलं, येस. आवाजामध्ये गडबड वाटली, अनक्लिअर साऊंड वाटला. काय म्हटलं तो याला, काय ना तुझं मला काय म्हटला? अरे दुसरा कोण आहे का? तो सांगतो 400 आणले आणि 400च्या पुढे आणखीन तुला कोण पाहिजे? नाही रे, पाहिजे म्हणजे मन प्रसन्न नाही होत. मन प्रसन्न होत नाहीये. 400 बोंब मारतात. भावांनी प्रॉफिट सांगतात तुम्ही कॅथलिक मध्ये जाल आणि तुम्ही तिकडे ऐकाल पण तुमचं मन प्रसन्न नाही होणार. आमेन. कारण तुम्ही कोंबडीचं अन्न खाणारे नाही. राईट सर. इगल फूड. इगल फूड. हालेलुया. मला इगल फूड खाण्याची सवय आहे. तुम्ही मला कधी कधी खरोखर सांगतो, मला आयुष्यातून हा प्रश्न आजपर्यंत कोडं सुटलेला नाहीये. जो माणूस विश्वासात येऊन गेला, ज्याने या विश्वासाला टेस्ट केली, तो कॅथलिक मध्ये किंवा हिंदू धर्मात जाऊन कसा बसू शकतो? त्याला कशी आवड असू शकते? तो कसं जाऊन त्या मूर्ती समोर, म्हणजे मला कळत नाही की हे कसं मनुष्याला आंधळ पण येऊ शकते. आमचे भरपूर लोक गेलेली आहेत.
हिंदूत गेलेले आहेत, कॅथलिक मध्ये लग्नाच्या निमित्ताने असो, कशा निमित्ताने असो, आणि माणूस कशा प्रकारे ते ऍक्सेप्ट करू शकतो की नाही कॅथलिक धर्मच बरोबर आहे, मूर्तीपूजाच बरोबर आहे. ज्यांनी वचनाची टेस्ट घेतली, केलेली आहे. बघा भावांनो, आंधळे पण किती मोठं आहे. राईट. शरीरासाठी मनुष्य स्वतःला विकायला सुद्धा तयार होतो. आणि काय करतो, अफेक्शन जे आहे ते पृथ्वीवरती सेट करतो. जेव्हा शफाटाने सांगितलं तेव्हा अहाब म्हणाला, एक आहे रे, खोपटात राहतो तिकडे, पण त्याला ना प्रॉब्लेम आहे माझा आणि त्याचा. माझ्या विरोधातच बोल. त्याला जेव्हा विचारणार ना तेव्हा माझ्या उलटच बोलणार, विरोधात. माझे विरुद्धच आहे. तो काय कामाचाच नाही, कामाचा प्रॉफिट पण नव्हते, त्याला सांग. प्रॉफिट पण कोणाला आवडायचा नाही. हा माणूस काय सरपंच सीट प्रचार करतो. मेसेज आहे का तुझा काय? ते काय लावलंय तू? 7 सील ओपन झालं. 7 सील काय आहे येस. हे? तू काय प्रचार, तू स्त्रियांच्या अगेन्स्ट म्हणून बोलतो? डोकं फिरलंय की काय तुझं? वुमन अमेरिकेमध्ये राहतो, द नेशन ऑफ गॉड, त्यामध्ये तू प्रचार करतो आणि तू सांगतो की स्त्रिया चुकीच्या आहेत. बहिणीनो, प्रॉफिट विषयी अफेक्शन जे होतं ते लोकांचं Yes. पृथ्वीवरील होतं. हालेलुया. परंतु देव प्रॉफिटचं अफेक्शन Yes. देवाबरोबर होतं. हायर कॉलिंग. आमेन. तो सांगतो देवाचं वचन जसं आलं आहे ना तसंच मी डाउनलोड करणार. त्याच्यामध्ये थोडं खालीवरती केलं ना तर फटका मला बसेल. राईट. तुमच्यासाठी मी का फटका खाऊ? मला जे वचन आलं ते मी सरळ देतो. आमेन. हे वचन तुमच्या माझ्याकडे आलेलं आहे, हे तुम्हाला देतो. म्हणून ब्रदर किती वेळा सांगतात की देवा ते हा तलवार आली, राजाची तलवार, Yes. 10 वर्ड जेव्हा आली तेव्हा तोच वचन घेऊन तो खाली आला आणि तोच वचन तिकडे प्रचार केला Amen. आणि संहार केला. काय केला? कारण ते फिजिकल नव्हतं, हालेलुया. व्हिडिओ नव्हतं, आगापे अगापो. नव्हतं. आमेन. वचन काय सांगते? म्हणून सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. हालेलुया. परंतु सत्य ऐकलं आणि परत बंधनात कसे काय गेले? बघा भावांनो, ही मनुष्याची परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. भावनांचा खेळ झालेला आहे. तुझं मी लग्न लावून देतो, परंतु तो आमच्या जॉयलसाठी ऑप्शन येईल, तो आमच्यामध्ये ये, तू तिकडे जाऊ नको. तुला मस्त पोरे देतो, 50 पोरांची लाईन लावून दे, पण तू प्रार्थनेला जायचं नाही. नाव चॉईस. जॉयलचं 25 होईल, 30 होईल, 35 होईल. मग 35 नंतर पोरी मिळत नाही, मग स्टेटमेंट चेंज होतात आणि लोक काय सांगतात, आता मी पावलासारखा राहतो. ट्रू सर. पाऊल 35 वर्षाचं झाल्यानंतर पाऊल म्हणायला नाही लागला की आता मी पावलासारखा राहतो, नो. आता मी लग्न नाही करत, आता मी सगळं सोडलं. नो. तो जन्मतापासून त्याचं देवावरती प्रेम होतं. हालेलुया. एक भाऊ होता, त्या लग्न होत नव्हतं ना, जेव्हा मुलगी मिळत नव्हती. मला त्या गोष्टीविषयी कायमचं आश्चर्य आहे. लग्न होत नव्हतं, जे प्रेम होतं एका मुलीवरती, पण तिचं दुसऱ्यावरती होतं. मग ती मिळत नाही, मग काय करायला तयार नाही, तर मग मी पावलासारखा राहतो. अरे पावलासारखं तू कशाला राहतो? पावलासारखाच राहिला. येस. मग जेव्हा तिच्या जोडीला लग्न झालं तेव्हा पावलासारखं सोडून दिलं, पावलाचा संदेश सोडून दिला. भावा बहिणींनो, भावनांशी खेळतो माणूस. येस सर. माणूस जो आहे तो काय करतो? भावनांच्या जोडीला खेळतो आणि भावना तुमच्या विकत घेण्याचा तो प्रयत्न करतो. Yes, yes. शैतानाने आजपर्यंत भावना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमेन. आणि भावना विकत घेतल्यामुळे तो काय करतो? तुम्हाला खाण्याचा प्रयत्न करतो. ब्रदर जॉनी, गावात काय बोलू नका, आपणच विश्वासी आहात. आपल्याकडे आपल्या गावामध्ये 3 मंडळ आहेत. 3 मंडळामध्ये जाणारे 3 कुटुंब आहेत. आवाज जास्त करायचा नाही. सैतान एका साईडला करतो, प्रार्थना करू नका, नाही त्याला वाटेल ह्याच्याकडे. भावाबहिणींनो, देवाच्या वचनाला कधीच वेळी पडली नाही. हालेलुया. देवाचा आवाज क्लिअर आणि क्रिस्टल आहे. Amen. त्याच्या कानात जाणार, त्याच्या कानात जाऊन त्याच्या मनाला स्पर्श करणार. तुम्हाला पण ठाऊक नाही की ही वाणी जेव्हा प्रचार चालू असताना कोणाचा तरी कान लागलेला असेल, कोणतरी वचन ऐकेल आणि कोणतरी आपल्याला सांगेल, हो प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आमेन. आमेन. 40 वर्षे तो भरतीमय पायाजवळ बसला होता. राईट. त्याला माहिती नव्हतं की येशू ख्रिस्त येणार आहे. येस. येशू ख्रिस्तापेक्षा मोठा झाला ना तो. 40 वर्ष म्हणजे 40 वर्ष झाले तो वाट बघत होता. त्याला मिळालं काय? परंतु ज्या वेळेला त्याला मिळालं तेव्हा त्यांनी इकडचं सोडलं आणि धाव तिकडे मारली. हालेलुया. कारण त्याला कळलं की इकडे नाही, आता हा माणूस जो आहे
हाच मला जीवन देऊ शकतो. Amen. Amen. त्यांनी त्याच्या भावना ज्या तलावामध्ये अटकलेल्या होत्या त्या काढल्या आणि त्यांनी सगळ्या भावना येशू ख्रिस्ताकडे लावल्या. Hallelujah. प्रभू तू जर मला देशील तर मला सगळं काय मिळेल. Amen. अंधळा काय म्हणाला, ए दाविदाच्या पुत्रा माझ्यावरती दया दया कर. कर. तू सांगतो अरे तुला कसं माहिती मी दाविदाचा पुत्र, का माहिती काहीच नाही, डवळेच नाही तर वाचलाय काय. Yes. भिकारी माणसाला माहिती काय असणार. True, sir. ब्रदर शिंदेने एकदा प्रचार केला होता. देवाचा संदेश तर तुम्हाला दिसला ना, माणूस दिसला ना असा कपडे खराब आहेत, असा आहे तसा दिसतोय, गरीब आहे, तुम्हाला अरे काय कपडे घेतलेत. त्या माणसाला बाहेरून बघू नका, त्याच्याकडे पवित्र आत्मा आहे की नाही हे पहिले पहा. Amen. त्याचा प्रचार आहे का, तो प्रचारक खरा आहे की नाही. ब्रदर जोसेफ लोकांचा मला माहिती असेल, मला माहिती नाही किती Yes. लोकांना. Just- ज्या वेळेला बायको मेली मारली होती त्या जंगलामध्ये, आफ्रिकेच्या जंगलामध्ये, तिकडून पळून तिकडे आले होते. फाटलेली गंजी, आपण जे सुमाळला वापरते ती गंजी आणि फाटलेले सॉक्स, हे जेव्हा बॅग उघडलं तेव्हा ब्रदर शिंदेला माहिती पडलं की याच्यामध्ये असा सगळा प्रकार आहे. कारण काहीच नाहीये, परंतु जेव्हा माणूस पुलपीठ वरती उभा राहिला देवाच्या वचनामध्ये किंतु परंतु काहीच केलं नाही, Hallelujah. त्यांनी काही रंडगाणं दाखवलं नाही की अरे दुःख झालंय. त्यांनी देवाचं वचन जसं आलं तसंच्या तसं प्रचार केला. Hallelujah. आजही आम्हाला, मी किती छोटा होतो, 10 वर्षाचा होतो मी, मला वाटतं मी त्यावेळेला, आजही मला तो प्रचार आठवतो ब्रदर जोसेफ लुबांजाचा. भावा बहिणींनो, मनुष्य भावनिक नसावा, शारीरिक भावनिक नसावा, त्याचं अफेक्शन स्वर्गीय राज्याकडे असायला लागलेलं असावं. कोणी तुमच्या भावना दुखावल्याने, शारीरिक भावना दुखावल्याने तुम्हाला दुःखी होण्याची गरज नाहीये. कोणी तुमच्या शारीरिक भावना दुखावल्याने तुम्हाला दुःखी होण्याची गरज नाहीये. तुमच्या विषयी कोण जर बोलत असेल तर तुम्हाला दुःखी होण्याची गरज नाहीये. तुमच्याविषयी येशू ख्रिस्त वाईट बोलत असेल ना तर प्रॉब्लेम आहे. Right. हा माझ्याविषयी काय बोलतो, हा माझ्याविषयी काय बोलतो, ह्यानी फरक पडत नाही. देव माझ्याविषयी काय म्हणतो हे आज इम्पॉर्टंट आहे. True, sir. मनुष्याला जेवढं दिसते ना तेवढ्यानेच तो न्याय करतो. वचन म्हणते देव अंतःकरणे तपासणारा परमेश्वर आहे. Hallelujah. त्याला कोणाच्या भावनेचे फरक नाही पडत की कोणी कोणाला किती वाळीत टाकलं की कोणी कुठाला कुठे टाकलं. काय म्हणाला, मर्दखै येऊन एस्तरला का म्हणाला, Yes. तू राजवाड्यात बसले म्हणून स्वतःला शहाणे नको Yes, समजू. yes. अख्खा येहुदा बाहेर बसलेला आहे. Amen. तुला वाटत असेल की तू सुटली आणि हे मरतील, असं कधी Hallelujah. तू तिकडे जरी असली तरी या लक्षात ठेव की Yes. तू ह्याचा भाग आहेस. Amen. ती काय बोलली, मेले ना मेले मला फरक पडत नाही, मी राजासमोर जाईन. Hallelujah. आता शरीराचं भय, अरे मी राणी आहे ना, कॉम्प्रोमाइज केला तर काय झालं, काय फरक नाही पडत. आता ती समजून चुकली Yes. की हा वाचवायचं असेल तर वाचवेल, देवच वाचवेल. काय केला मर्दके, दुसऱ्याचं नाव काय ते मर्दके ना दुसरा Haman. Haman. वचन का सांगते, हामानाचा पाश हामानाच्याच गळी पडला. Yes. देवाच्या लोकांना फसवण्याचा कट त्याच्याच भारी पडला. Right. भावना दुखवायला गेलेला, कोणाच्या, राजाच्या भावना दुखवायला गेलेला, परंतु माहिती पडलं की देव जिवंत परमेश्वर आहे. Hallelujah. भावना सगळ्या तिकडेच मिटून गेल्या. आमेन. पुढे वचन वाचा हे, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, हा. कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे. जे जीवे मारा ते जीवे मारा. इंग्लिश मध्ये वाचा, मॉर्टिफाय. Mortify therefore your members which are upon the earth, fornication, uncleanliness, inordinate. इनऑर्डिनेट, याला आपण इंग्लिश मध्ये काय, मराठीत काय म्हणतो, कामवासना. Inordinate कामवासना. कामवासना. कामवासना, इनऑर्डिनेट अफेक्शन, कामवासना. पहिलं काय आलं, फॉर्निकेशन. फॉर्निकेशन म्हणजे काय, जार कर्म. जार कर्म, अनक्लिननेस, अमंगळपणा inordinate affection, म्हणजे कामवासना, कुवासना. evil, conspicions, कॉन्स्पिशन्स म्हणजे लोभ किंवा कुवासना म्हणू शकतो, आणि कवेटनेस विच इज अडल्टरी, ह्याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा. आणि त्यामुळे देवाचा कोप होतो. त्यामुळे देवाचा कोप होतो. आमेन. देवाचं प्रेम इथे असं म्हटलेलं आहे काय, नो. काय म्हणते वचन, त्यामुळे देवाचा कोप येतो. कोप होतो. या सगळ्या सवयी काय आहेत,
लस्ट, अफेक्शन, जारकर्म हे काय आहेत भाऊ बहिणींनो? मनात तुम्ही विचार केला Yes. की ह्या स्त्रीविषयी ह्या पुरुषी, मला वाटते रोम करसपत्र इकडे हात ठेवा आणि रोम करसपत्र ह्याचा पहिला अध्याय, रोम करसपत्र ह्याचा पहिला अध्याय, हा आणि 18वं वचन वाचा एकदा. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात हा त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. हा रोम करसपत्र पहिला अध्याय याचं 18वं वचन. वास्तविक जी माणसं अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व हा. अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. म्हणजे सत्य माहीत असूनही सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात. हम्म. सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. ज्या वेळेला आपला प्रभू येशू ख्रिस्तला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता, परमेश्वराचा क्रोध उलट फिरून येतो. राईट राईट. आमेन. तुम्ही जेव्हा आगापे लावला, फिलिओ लावून कम्पेअर दाबण्याचा प्रयत्न कराल की नाही काय चालत नाही, भाव बहिणींनो, तेव्हा तुमच्यावरती देवाचा कोप येऊ शकतो. हे वचन आपल्यासाठी सिंपल आहे. Yes. आपल्याला संविधान आहे. Yes. हे बायबलचं Constitution. कॉन्स्टिट्यूशन आहे. हे कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला माहित नाही, भारतात जोयान जन्मला त्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन माहिती की नाही, काही फरक पडत नाही. तो जन्मला म्हणजे त्याला कॉन्स्टिट्यूशन माहितीच पाहिजे. लागू पडलं. त्याला शिकवण्याचं काम त्याच्या आई वडिलांचं आहे. Yes. देवाच्या वचनामध्ये जेव्हा जो जन्मतो त्याला कॉन्स्टिट्यूशन देवाच्या वचनाचं माहितीच पाहिजे. तो नाही सांगू शकत अरे बापरे चारकर्म करायचं नव्हतं का, येस येस ट्रू. माहिती नव्हतं मला. देवाच्या वचनाला एक्सक्यूज नाहीये. No, अरे sir. बापरे एकमेकांविषयी बोलायचं नव्हतं का, माहिती नव्हतं मला सांगितलं असतं तर मी केलं नसतं. नो. भाव बहिणींनो, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात जन्मता तेव्हा तुम्ही जगासाठी मरता. आमेन. ख्रिस्त म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला तुम्ही वारंवार क्रूसावर खिळता. येस. आणि काय वचन म्हणते इकडे वाचा. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, हा, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. हा. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अद्भुत गोष्टी अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य हा. देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. स्पष्ट दिसत आहे की देवाने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे. एव्हरीथिंग इज क्लिअर. Yes. आज कोण सांगू शकतो काय की देवाने केलं नाही? आज लोकांना जेव्हा गडबड झाली, लोक काय सांगतात माहितीये का, मे पासून पाऊस पडतो तो ऑक्टोबर संपत आला. नोव्हेंबर चालू झालं. 4 महिन्याचा ऋतू शाळेमध्ये शिकवला होता. आता 4 महिन्याचा ऋतू गेला कुठे? आता थंडी किती पडणार ते माहिती नाही, पाऊसच पडतो. आपल्याला युरोप सारखं झालेलं आहे. ट्रू. युरोपला कसं 12 महिने पाऊसच पडत असतो, तसं इंडियाची हालत झालेली आहे. इंडियामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडतो असं नाही, अख्ख्या सगळं देशात पाऊस पडतो. उत्तरेकडे ओरिसा साईडला वादळ आलेलं आहे, दिल्ली साईडला, नॉर्थ साईडला एकदम थंडी भयंकर चालू झाली आहे, त्याच्यामध्ये पाऊस पडतो. कोणतरी काल मला राजस्थान मला सांगत होता उधर भी बारिश हो रहा है. सगळ्या ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं. कुठे गेले पावसाचे नियम? का तुटले? आम्हाला डोंगर तोडायचा आहे, आम्हाला घरे बांधायची आहे, राईट. आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे. आम्ही विचार केला की आम्ही स्वर्गीय राज्यापर्यंत कसे पोहोचू, ट्रू. बाबेल. आणि बाबेल बांधण्याचा प्रयत्न Yes. करत आहे. आज कुठे जाण्याचा प्रयत्न चाललाय? प्रत्येकाने तिकीट कुठचं काढायला लावलं आहे? चंद्रावरती जाऊन राहायचं, Yes. मार्स वरती जाऊन राहायचं की तिकडे पाणी मिळेल. अरे इकडे आहे ते संपत नाही. आणि माणूस वार्ता कुठच्या करतो? तिकडच्या, मंगळावर. की मंगळावरती जाऊन मी राहीन, बुधवरती जाईन, तिकडे चंद्रावरती मला पाणी मिळेल, त्याच्यासाठी सगळं चाललेलं आहे. देवाचं वचन इकडे काय म्हणते परत होतं, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावर ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे. त्याच्यामध्ये काही कोणताही प्रॉब्लेम नाही. अशासाठी की त्यांना कसली सबब राहू नये. कसलेही सबब राहू नये. No हे excuse. देवानी केलंय का? नाही. त्या दिवशी एक आर्ग्युमेंट चालू होतं, फार चांगला आर्ग्युमेंट होता. आणि व्हेज आणि नॉनव्हेज हा आर्ग्युमेंट तुम्हाला माहितीच आहे. येस. फ्री डिबेट, जेवढा पाहिजे तेवढा बोला. एक सांगतो अंडा खायचा की नाही खायचं, त्याच्यावरून चालू होतं. अंड्यावरून भरपूर झालं, मग कळलं की अंडे खाऊ शकतात. दुसरा सांगतो खाऊ शकतोच का नाही, कारण तू गायचं जर दूध पिऊ शकतो तर मग कोंबडीचा अंडा का नाही खाऊ? राईट सर. तू डिबेट, प्रत्येकाचे वेगवेगळे डिबेट. आणि काय आहे, खाण्यावरूनच मारामारी. वो व्हेज आहे, वो नॉनव्हेज आहे, वो व्हेज आहे, नॉनव्हेज आहे.
एवढ्यावरतीच अख्खा लोकांचं आयुष्य अटकलेलं आहे हो. की ह्याच्यामध्येच लोकांना अडकवा का, ह्याच्यामध्येच लोकांना फसवा. हा. म्हणजे मारामारीचा विषय भावना. मी मटण खातो, तू मला का अडकवलं? तो सांगतो मी व्हेज खातो, तू मला मटण का खायला सांगितलं? हो. भावना दुखावल्या गेल्या माझ्या. आता हे काय आहे? शरीराच्या गोष्टी आहेत. आमच्या ऑफिसमध्ये जो माझा एक कलिग आहे तो मला सांगत होता की अरे तुम व्हेज खाते हो, तुम नॉनव्हेज खाते, हे खाते वो खाते हो. मी त्याला सांगितलं तू क्या खा रहा है? वेज खा रहा हूं. मैंने इस प्लेट में मैंने कल नॉनवेज खाया था. ए तुम ऐसा मत बोलो. मैं ना बोलू क्या? अरे यही तो है, तू घर से थोड़ी प्लेट लेके आया. True. घर से लेके आता तो बात अलग थी. तो मैं नहीं बोलता अभी मेरे को खाना नहीं जाएगा. मैंने बोला तेरा प्रॉब्लम है वो. खाण्यावरती मनुष्य अटकलेला आहे. भावना आहेत. True. हे खायचं, ते नाही खायचं, तू ते नको खाऊ. स्वतःची नियम नाही, स्वतःसाठी नाही, हे दुसऱ्यासाठी. हम्म. की मी व्हेजिटेरियन आहे तर तू पण व्हेजिटेरियन बन. Yes. मी नॉन व्हेजिटेरियन आहे तर तू पण नॉन व्हेजिटेरियन बन. संत पॉल सांगतो असल्या कसल्याही सबबीला Yes. आम्ही उत्तर देत नाही. Amen. जर कोणी सांगितलं मी शाकाहारी आहे, तो सांगतो मी पण शाकाहारी आहे. तो सांगतो मी मांसाहारी आहे, तर मी पण सांगतो मी पण मांसाहारी आहे. ह्या सगळ्या गोष्टीला भावनांना काहीही तथ्य नाही आहे. Yes. Amen. भाव-बहिणींनो, देवाने आम्हाला सुज्ञानाचा आत्मा दिलेला आहे. Yes, त्याचं yes, वचन yes. पुढे 21 वचन. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले हा. नाही आणि त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी पण ते आपल्या कल्पनांनी, शून्यवत झाले. भावनांनी आणि काय केलं? शून्यवत झाले हा. आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आणि त्यांचे मन कशाने भरून गेले? अंधकाराने. अंधकाराने. कशामुळे? कारण देवाला त्यांनी दुय्यम स्थान दिलं Yes. आणि जगाच्या गोष्टीला मोठं स्थान दिलं. याराबामानी राहाबामानी काय केलं? Yes. आपले लोक इकडे तिकडे नाही गेले पाहिजे, तिकडे म्हणून आपण मंदिर बांधूया, आपले करू ना, लोकमान्य टिळकासारखा सण ठेवूया. हा. कशाला? याने काय होईल? आपले लोक एकत्र राहतील. सण ठेवला म्हणजे काय? लोक बांधलेली गेली. सणाला लोक येतात. क्रिसमसला का लोक का बाहेर गेले ते सगळे येतात. सणाला लोक आली ना. रामाची आयडिया आजही आहे, Yes, sir. एकदम जिवंत आहे. True. भावा बहिणींनो, परंतु देवाचं वचन तुम्ही कुठेही असा, तुम्ही आफ्रिकेच्या जंगलात असा की तुम्ही अमेझॉनच्या त्या वाळवंटामध्ये असा, देवाचं वचन तसंच आहे. Same. Hallelujah. त्याला सण वार रीती काही नाहीये. ते पवित्र शुद्ध निष्कलंक आहे. Amen. त्याच्यामध्ये भेसळ करायची काहीच गरज नाही. आज जे तुम्ही इकडे वाचत आहात, अमेरिकेला पण कदाचित उद्या सकाळी उगवल्यानंतर तेच वाचलं जाईल. Amen. आणि ह्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा देव त्याच प्रकारे करेल. Amen. हालेलुया. परत वाचतो वचन 21. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही हा. किंवा त्याचे आभार मानले नाही, हा. तर ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. त्यांची निर्बुद्ध मन कशाने भरून गेले? अंधकाराने. का? कारण प्रकाशाला झाकण्याचा प्रयत्न केला. Yes. आणि निर्बुद्ध मन काय? बुद्धीच नाहीये. बुद्धी नाही. निर्बुद्ध मन ज्याला काहीच नाहीये. अफेक्शन जे आहे काय आहे? देवाच्या वचनाविषयी अफेक्शन संपलेलं आहे. कुठे लागलेलं आहे? पृथ्वीवरील गोष्टीवरती. तो फटाके फोडतो का? हा. आमच्या बिल्डिंग मध्ये होतं मध्ये, त्यांनी गाडी आणली का? मी कशाला काम कमी, मी पण आणतो. त्यांनी गाडी आणली तशीच पाक करून ठेवली आहे, फिरवत पण नाही, पण आणून ठेवली आहे का? त्यांनी आणली ना, मग मी पण आणतो. निर्बुद्ध मन सांगतं त्याला. Yes, yes. याला सांगतात की फुकटची काहीतरी काम करायचं म्हणून, ज्याला काही अर्थ नाही. भावना. तो समजतो स्वतः मोठा का, मी मोठा नाही का, माझ्या भावना दुखावल्या गेल्या. तो तिकडे हॉटेलला गेला का जेवायला? मी नाही गेला का? माझ्याकडून पैसा असून मी नाही गेला, मी पण जातो बघ. आणि आणखीन बी ते स्टेटस मध्ये 4 फोटो पण ठेवतो बघ. Yes. म्हणजे लोकांना कळून येईल की मी कुठे कुठे जेवलो तो. True, sir. तिकडे का? हा, तो फिरायला तिकडे गेला होता का? हा, मग मी पण जातो बघ. पुढच्या महिन्यात मी त्याच्यापेक्षा भारी जातो बघ. निर्बुद्ध मन. Yes, true, sir. भावनिक मन, अफेक्शन, Amen. कॉम्पिटिशन, लस्ट, ह्या सगळ्या गोष्टीने हे भरले. आणि काय वचन म्हणते? 22. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले. अरे मी जम भारी म्हणता काय झालं? Yes. स्वतः मूर्ख बनले. आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य पक्षी चतुष्पाद पशु व सरपटणारे सरपटणारे प्राणी कोणाला? त्याने अदलाबदली केली. कोणाला? सरपटणारी. Yes, त्याला सरपट. दूध पाजा, दूध सर्प. दूध पाजा. स्नेक डेव्हिल, Yes. त्याला काय करा? दूध पाजा. सरपंच. सरपटणारे पशी
तिकडे बघा त्यांचा धंदा फार चांगला असतो. हम्म. युनियन बँकेमध्ये जेवढे लोक येतात ना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या बाजूला गाय लावले तिकडे येतात लोकं. Yes. असं करतात, काय पितात काय आणि काय करतात त्याचा पत्ता नाही. काय केलेलं आहे, पशूंना प्राण्यांना देवाची भूमिका दिलेली आहे. त्या दैवतांनी ह्या लोकांची मने आंधळी केली आहे. भावना ज्या आहेत त्या भावना कंट्रोल मध्ये घेतात. तुम्ही जाऊन सांगा की तुम्ही त्या इकडे लोकांना सांगा हे काय तुम्ही गाईला करता, आमच्या देवाविषयी बोललो तू, कळतं का तुला? भावना दुखावल्या जातात. ते पिंपळाच्या झाडाला बघा, त्या पिंपळाच्या झाडाला फोटो काय ना हार काय ना काय केलं त्याचा पत्ता नाही. मला कधी वाटतं कोयते घेऊन कापू का काय अख्खं झाड ते. पण काय लोकांचं काय भावना. मी कधी कधी सांगायला येतो ते येतो पाणी टाकलं म्हणजे ते दुसऱ्याला पण टाकणार थोडस, त्याला वाईट वाटेल त्या झाडाला. ह्याच्यामध्ये देव त्याच्यामध्ये देव नाही असं होईल. भाव काय आहे, करंतीकरास पत्रात म्हटलेलं आहे, निर्माण करतेऐवजी निर्मितीची पूजा करतात लोक. देव माहिती नसल्यामुळे सगळ्या गोष्टीची पूजा होते परंतु देवाची पूजा होत नाही. ट्रू सर, आमेन. देवाला बाजूला ठेवला आहे सगळ्या गोष्टीची पूजा. त्या दिवशी मी त्या वेल्डिंग वाल्याच्या दुकानामध्ये गेलो होतो, दुसरा सामान आलेला, एवढ्यात पोहोचलो, एवढ्यात तिकडे तो असा आरती घेऊन असे काय अगरबत्ती घेऊन उभा होता. तर तो सांगतो रोको रोको पूजा करत आहे. मी पण कधी बघितलं नव्हतं, बघूया. मग त्याला उतरला त्या काय ते आपल्या फोटो बिटो समोरून उतरला, मग तो गेला ते लोखंडाचं हे ठेवलेलं होतं त्याच्या समोर केली, मग तिकडचा आयटम होता त्याच्या समोर केली, मग मेहनत त्याच्या समोर केली, ह्याच्या समोर केली. मैंने और कुछ बचा है देखलो एक बार. 4 झाले, आणखीन कुठे काही असेल तर बघा. तो समजा नाही इतरही करते. मैंने बोला बाकी का सामान छूट गया वो, नहीं वो कवर हो गया उसके अंदर. तो पण सांगतो पण कवर हो गया उसमें. मैंने बोला चलो अच्छा हो गया, कवर हो गया ना, चलो ठीक आहे. निर्मितीची पूजा, राईट, आमेन. देवाची नाही भावबहिणींनो, निर्मितीसाठी भावना लागलेल्या आहेत. भावना कुठे अटकलेल्या आहेत, तू माझ्याविषयी बोललास, तू ह्याच्याविषयी बोललास, तू माझ्या बायकोविषयी बोललास, तू माझ्या नवऱ्याविषयी बोललास. प्रॉफेट सांगतात दॅट्स अ फिलियल लव्ह. आमेन. आगापे लव्ह, प्रभू त्याच्यावरती दया कर. आमेन. कारण त्याला माहित नाही की तो काय करत आहे, त्याचा सोल प्रभू तू वाचव. यस. प्रॉफेट सांगतात, म्हणून मेसेज मध्ये प्रॉफेट का सांगतात, माझ्या शत्रूंनाही नरकाचा अनुभव येऊ नये. यस. का ते सांगतात भाऊ बहिणीनो, बोलायला फार इझी वाटतं ना आपल्याला एकमेकाविषयी. ट्रू सर. अरे इकडे पाय दुखत असला ना त्यांच्या डोकं दुखला तर चालेल, पाय दुखला नाही पाहिजे. डोकं दुखला का ताप आला तर चालेल पण डोकं नाही दुखलं पाहिजे. अरे एवढ्या बिमाऱ्या आपल्याला एवढा त्रास देतात तर नरक यातना काय असतील ह्याचा तुम्ही अंदाज तरी घेऊ शकेल काय? ट्रू सर. काय श्रीमंत माणूस म्हणाला, तो एक थेंब माझ्या जिभेवर टाक. म्हणजे विचार करा काय यातना असतील. पृथ्वीवरील सुख जे आहे हे क्षणिक आहे, याला भावना देऊ नका. आपल्याला स्वर्गीय राज्यासाठी बनवलेलं आहे. आमेन. भावना बदला. काय आणखी वचन पुढे वाच. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन. कोणी केला? देवाने. कोणी केला? देवाने. बोला ऐका, दोन जण बोलतात असं मला वाटतं. देवाने. देवानी कोणाच्या स्वाधीन केलं? अशुद्धतेच्या स्वाधीन केलं. कधी केलं माहितीये का? बघा लक्षात ठेवा ही गोष्ट. 2 गोष्टी आहेत. कधी केलं? जेव्हा अशुद्धता तुम्ही स्वीकारली होती, निर्माण करतेची निर्मितीची पूजा करायला सुरुवात केली तेव्हा स्वाधीन केलं. यस. परंतु योबाच्या वेळेला काय होतं? हालेलुया. परंतु योबाच्या वेळेला पण देवानी केलं. यस. कसं केलं? कॉन्फिडन्सनी केलं. हालेलुया. हा माझा माणूस, ह्याला तू हात लावून दाखव, हालेलुया. कधी झुकणार नाही. आमेन. सैतान कंप्लेंट घेऊन आला होता, अरे हा तर बघ, हा मूर्ती पूजा नाही करत, हा हे नाही करत, ते नाही करत, प्रसाद नाही खात, हे नाही खात, गावाच्या लोकांबरोबर नाही जात, ह्याला हे टिंगा टवाळी नाही आवडत. हा काय, त्याला तू माझ्या हाती दे, सगळा बरोबर लाईन वरती आणतो बा याला, ते घे. अशुद्धतेच्या स्वाधीन देवानी योबाला पण केलं, परंतु तो पहिल्यापासून शुद्ध होता, देवाचा निवडलेला होता. हालेलुया. तेव्हा भावना त्याच्या शारीरिक नव्हत्या. म्हणून बायको का म्हणाली, 2-4 शब्द बोल, विषय संपव. तेव्हा वचन सांगते, या सगळ्या प्रसंगी योबाने आपल्या मुखाने देवाचं काही एक वाईट केलं नाही आणि वागण्यात काही एक चुकला नाही. आमेन. आमेन. भाव बहिणींनो, भावना अफेक्शन तुमच्या वरच्या पाहिजेत. कोणी मला ह्याच्याविषयी बोललो, अरे बोलला म्हणजे बोलला कसा तू, बोलला तू, हिंमत कशी झाली तुझ्यावर, कशाला गेला पाहिजे. मला वाटतं स्नेहलने कोणीतरी सांगितलं होतं, एका कुठेतरी स्टोरी ऐकली होती ना, मला वाटतं कोणी सांगितलं, आय डोंट नो, की एक बाई बसली होती आणि एक माणूस पुरुष बसला होता
आणि तिचं बॅग कोपरा तो असा खूप लागत होता. बसमध्ये बसला आणि त्या बाई तुम्ही सांगितलं होतं ना, एकदा लागला दोनदा लागला. Yes. अरे कशाला तो लागते तरी बोलत ना मनुष्या, एवढा त्रास. तो म्हणतो, अरे 2 स्टेशन तर मी आलाय, तुझ्या Yes. मुलीला मारामारी करायला मला वेळ आहे का? ट्रू सर. किती करणार भावा बहिणींना मारामारी? काय माणूस घेऊन जाणार आहे? अफेक्शन जे आहे हे पृथ्वीवरील अफेक्शन हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आमेन. तुम्ही आपले अफेक्शन देवाकडे लावा. आमेन. तुम्ही आपल्या सगळ्या भावना देवावरती ठेवा, म्हणजे तुम्हाला स्वर्गीय राज्य जे आहे त्या गोष्टी दिसायला सुरुवात होतात. हालेलुया. बघा भाऊ बहिणींनो, आता मी इकडे आहे, माझं पृथ्वीवरील अफेक्शन आहे. इकडे उभा असताना मला माहितीये की माझ्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे आहेत. बघा, आहेत का माझ्या जोडीला आता इकडे उभे आहेत का? No. ते पैसे मला दिसतात का? तो नंबर दिसतो का मला? नाही दिसत. मला माहिती आहे की माझे बँक मध्ये किती पैसे आहेत. हे त्याला काय सांगतात? शारीरिक अफेक्शन, फिजिकल अफेक्शन. आत्मिक अफेक्शन काय आहे? मी इथे उभा असून मला आत्म्याच्या गोष्टी दिसल्या पाहिजे. हालेलुया. Praise the Lord. आमेन. देवाशी कनेक्टेड आहे. मला माहिती आहे की आता देव माझ्याशी काय बोलणार आहे. True, sir. मला माहिती आहे की देव मला काय सांगत आहे. काय आपण गीत बोलला आता, नवीन आम्ही गीत बोलला, तेरी मीठी वाणी को सुनना चाहता हूँ, आमीन. प्रभु बोल तेरा दास सुन रहा सुनना है. चाहता है, सुन रहा है. दुसरं काही आहे काय? नो. अफेक्शन कुठे आहे? वरती. अफेक्शन फिजिकल असलं तर तुम्हाला फिजिकल खेळते. वाचा पुढे आमेन, थोडं आमेन. जाऊया. काय झालं? असे की त्यांच्या देहांची त्यांच्यात विटंबना व्हावी, हा, त्यांनी देवाचे खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली. खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली. Yes. बघा भाऊ आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. हे निर्माण करता तर युगानुयुग धन्यवाद. आमेन. निर्माण करता तर युगाने युग धन्यवादी असो. आमेन. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांचे स्वाधीन केले. ह्या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनेच्या स्वाधीन केले. स्वाधीन केलं आणि त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. विपरीत आचरण चालू केले. बघा भाऊ प्रॉफिट इकडेच या मेसेज Yes. ओळला की तुम्ही नैसर्गिक उपभोग सोडून तुम्ही दूरवासनेच्या अधीन गेलेले आहात. आणि तसेच पुरुषांनी स्त्रियांच्या नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले. हा. आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठाई भोगले. काय केलं? ट्रान्सजेंडर, Yes. जेंडर चेंज करतो. Yes. काय पुरुषांनी पुरुषाची भोग करण्याचा प्रयत्न सुरू केला. येस. कशामुळे? केवळ निर्माण करत्याला सोडल्यामुळे. राईट सर. भाऊ बहिणी, जेवढं शारीरिक दिसते ना हे, तेवढंच आत्मिक सुद्धा आहे. ट्रू सर. व्हेरी जेव्हा आपण पवित्र आत्म्याला जेव्हा सोडतो ना, तेव्हा आपलं मन जे आहे ना हे लस्टफुल बनते. ट्रू. हे जाडकर्म असं जरुरी नाही की तुम्ही जाऊन जाडकर्म केलाच पाहिजे. जो तुम्ही आपल्या मनात केला ना तो सुद्धा पवित्र आत्म्यासमोर जाडकर्म आहे. ट्रू सर. आमेन. आमेन. तुम्ही आपल्या मनात तुमच्या बहिणीविषयी किंवा तुम्ही दिसणाऱ्या बाईविषयी मनात वाईट विचार आला ना तो जाडकर्म आहे. ट्रू सर. आणि ह्याच्याविषयी तुम्ही सांगा माझ्या मनात कोणाला दिसते? मी तर No. मानलेला आहे एकदम फादर सारखा एकदम चांगला राहतो ना उभा. भाऊ बहिणींनो, सगळ्यात डरावणी चीज आहे ती. राईट. देव मन आणि अंतकरणे पारखणार आहे. आमेन. तुमच्या मनात चुकीचा विचार आला तो देव धाब्यावर दणाणून सांगणार आहे आमेन, आमेन. की तू असं तिला सारेला सोडलं नाही तो का तुम्हाला आणि आम्हाला सोडेल काय? ट्रू सर. सोडेल काय कधी? नो. देवाचं वचन पवित्र आहे. आमेन. अफेक्शन जे आहे हे अफेक्शन आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याच्या कंट्रोल मध्ये असणे गरजेचं आहे. आमेन. कोणी वाईट वाटून घेऊ नका की अरे ह्याला तसं बोललं, त्याला तसं बोललं, ह्याला असं बोललं. या सगळ्या गोष्टींना सोडून द्या. अर्थली अफेक्शन्स भावना आहेत. ह्या भावनाला तथ्य काहीच नाहीये. वेटेज 0. आम्ही RW सांगतो, रिस्क वेटेड असेट. RWA कोणतेही असेट असते ना त्याला एक रिस्क बेस असतो. म्हणजे काय? एकाला जर मी 1,000 करोड लोन दिलं त्याच्या मागे माझी रिस्क किती आहे, रिस्क वेट असेट सांगतात त्याला RWA. किती अटॅच आहे ना ते बघूया. काही सांगतात याला तर नील आहे, गरजच नाहीये. काही सांगतात 50% हा रिस्क वेटेड आहे, म्हणजे 50% पैसा जाण्याचा धोका आहे. काही सांगतात 100% रिस्क वेटेड आहे, म्हणजे 100% पैसा जाण्याचा, नुकसान होण्याचे चान्सेस आहेत.
त्यांनी त्याच्या अगेन्स्ट मध्ये दिलेला आहे कोलॅटरल, परंतु नुकसान होण्याची संभावना फार आहे, दिसते. मनुष्याच्या जीवनासाठी सुद्धा तेच आहे. भावना शारीरिक असल्या ना त्याच्या मागे कोलॅटरल झिरो, अफेक्शन झिरो. अरे त्याला बोलला ब्रदर जॉनीला, तो बोलला कसा, तो उठून बोलला कसा, तो उद्या मग तो मनिकाला वाटेल, हा माझ्या नवऱ्याला असं बोलला, तो त्याला बघ बस त्याच्याशी मी बोलते का बघ, त्यांनी असं बोलला कसं ना माझ्या नवऱ्याला. फिजिकल आहे. त्यांनी आपल्या शरीराचं 1-अर्धा किलो वजन कमी झालं काय, हा एक झालं. रात्रीची झोप उडाली. येस सर. बिना मतलबची झोप गेली, अर्धा दिवस गेला विचार करण्यामध्ये. त्याचे पापा काढता काढता आपल्या डोक्याचे गुंतगुंत चालू झाली. एक मस्त पैकी कपडा पण शिवला तेवढ्यामध्ये, गुंतू इकडचं तिकडचं करून 1-2 मीटरचा कपडा पण शिवून झाला. कशामुळे? कारण डोका आहे. भावना. शैतानाने टिक मारली, चला धावायला सुरुवात. तू बोलला का आता मी धावतो बघ. शैतानाचं अफेक्शन हे साधन आहे. हा ट्रू सर, साधन आहे. येस. त्याला बोलला का तो आपण धावायला लागतो. मग धाव किती, झोपत पण नाही. काम करता करता पण आपल्या मनात विचार, कामाला बसला ना, मी कधी सांगतो मी ऑफिसला गेला का मला बरं वाटते. कामात डोकं घातला, विषय संपला. डोक्यात नाही विचार फिरत ना, काय फिरत नाही. कामच संपत नाही, ते विचार करून फिरायचे. जेव्हा प्रार्थनेला येतो, जेव्हा देवाच्या सानिध्यात असो, देवाच्या सानिध्यात झाला, हालेलुया, प्रार्थना करा, बायबल वाचा. बायबल वाचताना पण वाचतो खरा, पण विचार एरोप्लेन फिरते का, कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे. आमचं प्रेम नाही आहे. जेव्हा आमचं प्रेम आगापे बनते तेव्हा आम्ही फिलियोतून बाहेर निघतो आणि देवाच्या समोर जातो. काय झालं भावा बहिणींनो, निर्माणकर्त्याची पूजा करण्याचं सोडून भावनिक अफेक्शनला गेल्यामुळे काय झालं, त्यावेळी लोक जी होती ती कुठे गेली, ती सगळी ओढावली गेली. आणि काय झालं की सगळ्यांनी काय केलं, आपापले देव बनवले, आपापले सण बनवले, आपापले वार बनवले, आणि ह्यामध्ये सगळे लोक अटकली गेली. आमचा कल्चर, आमचं कॉस्ट्युम, आमचं हे, आमचं ते, आम्ही नॉर्थ इंडियन, आम्ही चुडीदार घालणार, आम्ही एक पापागुनिया ना, लातू ब्रदर, लातू कुठे राहते, पापागुनिया मला वाटते. न्यूझीलंडला एक देश, न्यूझीलंडच्या बाजूला एक आयलंड आहे पापागुनिया म्हणून, सामोआ, पहा पापागुनिया तिकडे. ते लोक जर तुम्ही बघितले बिलीवर लोक आहेत, आणि बिलीवर लोक जे पुरुष आहेत ते वरती सूट बूट घालतात आणि खाली एवढा लुंगी टाईप घालतात, तो त्यांचा ड्रेस आहे. आणि ते लुंगी तरी फुल घालतात ना, हे फुल पण नाही, स्कर्ट एवढं, मतलब स्कॉटिश ड्रेस कसा असतो तसं, तशा प्रकारे ते घालतात, व्हाईट कलरचं सगळ्यांचं. हा, आणि सगळे प्रचारकापासून सगळे तसे घालतात. आणि मी विचार केला, अरे हे काय पद्धत आहे. अरे जर वचन पुरुषाला स्त्रीला स्त्रीचं अडकं लागते तर पुरुषाला पण लागलं पाहिजे पुरुषासारखं वचन. त्याच्यामध्ये भेदभाव कशाला, त्याच्यामध्ये भाव बहिणीनो देवाच्या वचनामध्ये कोणतंही कल्चर येत नाही. फर्स्ट ऑफ ऑल देवाचं वचन पवित्र, शुद्ध, निष्कलंक संपूर्ण पृथ्वीसाठी एकच आहे. तुम्ही भारतात असा की तुम्ही श्रीलंकेत असा की तुम्ही काँगोच्या खोऱ्यात असा की तुम्ही अमेरिकेला असा. अमेरिकेवाला सांगेल माझी स्टाईल वेगळी आहे, काँगोवाला सांगेल माझ्या अंगावर कपडे घालायला. देवाचं वचन पवित्र आहे भाव. कोणाचंही कल्चर देवाच्या वचनाच्या द्वारे चालत नाही. देवानी कोणत्याही कल्चरला या बायबल मध्ये सुद्धा टाकलेला नाही. येशू ख्रिस्त झगा घालून फिरायचा. आपण फोटो बघतो, हे बघतो इस्रायल लोकांसारखं झगा घालून, म्हणून आज लोक झगा घालून फिरतात काय, ख्रिस्ती लोक नाही फिरत, कारण तो कल्चर नाहीये भावानीनो. देवाने सांगितलं नाही कुठे मी जसं झगा घालतो तसे तुम्ही पण झगा घालून फिरा. अरे भावानीनो, देव ब्रदर बॅननचा असा फोटो आला ना, फोटो पिलर ऑफ फायर वाला, क्रिटिक्स वाले येऊन काय म्हणाले मी ते का, त्याच्या बघा माझं केस आहेत बघा, शेंडी आहे बघा, शेंडी, मला माहिती असेल ही गोष्ट. क्रिटिक्स लोक, पिलर ऑफ फायर कडे लक्ष नाही, लक्ष कुठे इकडे दिसते ते. मग येऊन त्याचं जस्टिफिकेशन दिलं, बाबा केस नाही ते फोटो मध्ये ना मागच्या मंडईमध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचे ते चेहरे आहेत, ते रिफ्लेक्शन आहे. परंतु लोकांनी काय केलं, ब्रदर बॅननचे पण केस लांब होते. येशू ख्रिस्त बघितलं काहीच नाही, अफेक्शन, हे जे अफेक्शन भावना आहेत ना, अशा प्रकारे मंडळ्या आणि अशा प्रकारे विश्वासी लोक चालतात. भावनेनो, आम्हाला कॉन्सायन्स माइंड पाहिजे, आम्हाला कॉन्फिडन्स माइंड पाहिजे, आम्हाला देवाचा आत्मा पाहिजे जो आमचं अफेक्शन आगापे लव मध्ये ठेवेल. आम्हाला कोणती, आता मी ब्रदर रणधीरला काय बोललो, रणधीर तुम्ही असं तुम्ही असं वागता ना. ब्रदर रणधीरकडे 2 चॉईस आहेत, की ही फिजिकल घ्यायचं
की हे स्पिरिच्युअल घ्यायचं. राईट. फिजिकल घेतलं त्याला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे 50 उत्तर तोंड शब्द तयार आहेत. स्पिरिच्युअल घेतलं तर त्याच्याकडे एकच स्टेटमेंट आहे, लॉर्ड सेव्ह हिज सोल. आमेन. कारण तो माझ्याविषयी बोलला, माझ्याविषयी नाही तर तुझ्याविषयी बोलला. Yes. जेव्हा तुम्ही सोल सांगता की दुसऱ्याच्या सोलला वाचव असं सांगता भावा बहिणीनं, तेव्हा समजून घ्या की तुम्ही नाही तर तुमच्या ठाई ख्रिस्त हा वास करतो. राईट सर. आमेन. कारण तुम्हाला अधिकार तेव्हाच मिळतो दुसऱ्याचा सोल वाचवण्याचा जेव्हा तुमच्याकडे ख्रिस्ताचा आत्मा असतो. आमेन. तेव्हाच तुम्ही दुसऱ्याचा सोल वाचू शकता, अन्यथा Right. तुम्ही सोल वाचू शकत नाही. बघा भाऊ, ही साधी भाषा नाही आहे, नो. ही पवित्र आत्म्याची भाषा आहे. सेव्ह हिज सोल. प्रभू क्रुसावरती असताना हे प्रेरित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना ठाऊक नाही. ही साधी भाषा नाही आहे. नो. एकाने 1000 रुपये द्यायचे असेल ना तर आपले टाटाटार एकदम बोलला होता, दिले नाही 4 वेळा. परंतु आम्ही प्रार्थना करण्याचा आठवतो काय, देवानी जी अतोनात कृपा आमच्यावरती केलेली आहे. जसे आता ब्रदरने सुरुवातीला प्रार्थना केली, मला फार Yes. सुंदर, मला आवडलं की देवानी एक आठवडा आमच्या जीवनात आणखीन दिला. हालेलुया. देवाने आम्हाला सांभाळले. ह्याबद्दल Amen. आम्ही उठून हालेलुया धन्यवाद केले काय, येस. आम्ही प्रेस केले काय की प्रभू आज तू नसताना तर कदाचित हे जीवन, हे वचन आज आम्हाला मिळाले नसते. आमेन. परंतु आम्ही भावनिक बनतो. राईट. अफेक्शन सोडूया. आज आमच्या समोर दोन्ही आहेत, कोणी काही बोलो, तर हा असा बोलतो ना मला असं वाटते, सोडा. बघा, इट्स नॉट इझी बट इट्स नॉट इम्पॉसिबल. येस. आमेन. पवित्र आत्म्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. राईट. भाव बहिणीनो, आपण मॅन विदिन अ मॅन बघतोय. जेव्हा सोल मध्ये पवित्र आत्म्याचं जर स्थान असेल तर तुमचं स्पिरिट बदललंच पाहिजे. आमेन. तुमचं सोल मध्ये पवित्र आत्मा असून स्पिरिट तुमचं शारीरिक असेल किंवा अर्थली असेल तर त्याला अर्थ नाहीये. मग मध्ये स्पिरिट म्हणजे सोल मध्ये तुमच्याकडे पवित्र आत्मा नाही. राईट सर. पवित्र आत्म्याची कार्य वेगळी आहेत आमेन. जी देवाने आज आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आमेन. मला वाटतं ते झालं का वचन? वाचून घ्या ना एकदा, फक्त तेवढं आपण उभे असताना वाचूया. आणखी वाचलं पण नाही, मी इकडे पण वाचलं. ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवल्यास ते मान्य झाले नाहीत, हा. त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाचे स्वाधीन केले. बघा भाऊ बहिणींनो, देव जो आहे हे सोडत आहे. हा माणूस नाही म्हणत का सोडून दे. कोणाच्या वचन काय सांगते, एक आत्मा काढला, घर साफसूफ केलं, त्यांनी 7 दिवस बघितलं, अरे चकाचक घर आहे. त्यांनी काय केलं, एकटा आला, आणखीन 7 दुष्ट आत्मा. आणखीन 7 अनुचित मनाचे, दुष्ट मन, आणि पहिलं काय सांगितलं होतं, सर्व प्रकारची अनिती, त्यांनी कुठेतरी सत्य- अशुद्धतेच्या स्वाधीन करण्यात आले. 23-24 वचनात Yes. अशुद्धतेच्या स्वाधीन करण्यात आले, दुष्टतेच्या स्वाधीन करण्यात आले. हे सगळे जे आत्मे आहेत हे देवाने दिले. Yes. पोझिशन सोडून दिली, 7-12 सोडून दिला, सांगितलं की नाहीये, कारण हा मानतच नाहीये की मी हा माझ्या 7-12 मधला आहे. आणि काय वचन म्हणते पुढे, सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ती भरलेली असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, बघा, चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, देवाला थोडासा स्लो होता, देवाला तिटकारा असलेले, की देवाला त्यांना बघायला सुद्धा वाटत नाही असे उद्धट, गर्विष्ठ, माणसाची जबान उद्धट नसावी. काय कोणतं स्पिरिट सांगितलेलं आहे, Yes. दुष्टपणाचं स्पिरिट. दुष्टपणा. हे आज वाचून सोडू नका, हे तुम्ही आपल्या घरी जा, हे Yes. तुम्ही लिहा, बोर्ड असेल लिहा की हे गुण आहेत, जे हे गुण अफेक्शननी भरलेले आहेत. Right. उद्धट आणि गर्विष्ठ, मी ह्याच्यापेक्षा मोठा, माझ्याकडे पैसा जास्त आहे ना, मग मी ह्याच्यापेक्षा मोठा, आणि बडाईखोर, मोठ्या गोष्टीविषयी बढाई, आणि कुकर्मकल्प, मातापितांची आवाज करणारे, म्हणजे काय आहे, वाईटच, आणि निर्बुद्ध, बुद्धी नसलेले, वचनभंग करणारे, वचनभंग म्हणजे काय, निग्लेक्टिंग द स्पिरिट ऑफ गॉड, आणि ममताहीन, निर्दय अफेक्शन म्हणतो ना इंग्लिश मध्ये, अफेक्शन मला वाटते मोबाईल 31 वचन. आणि जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. जे ह्या रीतीने वागतात ते कशासाठी पात्र आहे, मरणास पात्र आहे. ह्यांच्यासाठी संत पौलाचा नियम लागू पडत नाही. Right, अरे amen. मरणात तुझी
नांगी कोठे आहे हे वचन ह्या लोकांना लागू लागू पडत पडत नाही. ह्यांनी काय आहेत हे मरणासाठी पात्र आहेत, कारण हा हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही हा देवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा देवाचा निर्णय ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत त्याच असतात. गोष्टीत करत राहतात. आपल्याकडे एक ब्रदर येत होते, त्यांना आम्ही सांगितलं होतं, वचन सांगितलं, ब्रदर जॉनी ब्रदर नितीन जायचे, वचन सांगितलं, प्रचार केला 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 परंतु माहिती पडलं की गावाला सण आहे, इकडे पण सण करतायत. माहिती असूनही त्याच गोष्टी तुम्ही करता आणि इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देता. राईट. आमेन. चोराबरोबर खाली उभा आहे तो पण Yes. चोरच. संमती देता. भावा बहिणीनं, देवाचं वचन हे कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आमेन. गॉड्स वर्ड इज नेव्हर कॉम्प्रोमाइज वर्ड. पिलातानी काय केलं? कॉम्प्रोमाइज केला. पौलानी कॉम्प्रोमाइज केलं काय? No. कधीच नाही. मरण पाहिजे का? घे. जगणे ख्रिस्त आणि मरणे मरणे लाभ. मला लाभ आहे. ख्रिस्तासाठी मरणे हे सगळ्यात चांगली गोष्ट आजच्या जीवनात आमच्यासाठी आहे. कोण आमेन. सांगेल आमचा छळ होत आहे. त्या दिवशी मी सांगू इच्छितो तुम्हाला, त्या दिवशी मी आपल्या चर्चच्या रजिस्ट्रेशन साठी फोन केला होता. तो माणूस मला सांगतो, मी सांगितलं की मीटिंग वगैरे करा, मला आत्ताच पाहिजे या सगळ्या गोष्टी. तो सांगतो असं होणं शक्य नाहीये. मला का नाही, कॅथलिक मंडळीच्या कॅथलिक मधल्या फादर नेऊन आमच्या चॅरिटी कमिशनरला सांगितलंय की ख्रिस्ती लोकांनी फक्त देवळातच प्रार्थना करावी. मी त्याला सांगितलं कॅथलिक धर्म, कॅथलिक हा कॅथलिकसाठी नियम लागतो. राईट. कॅथलिकचा फादरचा नियम कॅथलिकला लागतो, Right. तो ख्रिस्ती लोकांना लागत नाही. कारण बायबल प्रमाणे वचन सांगते लोक घरोघरी जायचे आणि प्रार्थना प्रार्थना करत करत होते. होते. Yes. मी त्याला बायबल मधून सांगितलं. मी Yes. त्याला सांगितलं चॅरिटी कमिशनरच्या जोडीला बसायचं असेल तरी मला सांग. Yes. मी सरळ सांगतो, बाबा हे वचन आहे, मी तू सांगतो ना नाही करायचं मी करेन, पण ह्याचा दोष तुझ्या डोक्यावरती राहील. राईट. आमेन. उद्या मीटिंग करायची नाही हे तू सांगतो, पण मला करायची आहे, पण मी छुपा रुपये नाही करणार. तुझ्यामुळे मी हा नियम बदलतोय. राईट. ह्याची मी संमत नाहीये तुम्हाला खोटं लिहायला लावतोय त्याच्यासाठी, पण मला लिहायचं नाहीये. मी तुला सरळ वचन सांगणार, हे वचन असं सांगते असं आहे, नाहीतर सांग होणारच नाही Yes, रजिस्टर. yes. मग आपण पुढची प्रोसेस काय ते बघू. परंतु एकदा खोटं काम केलं का ते जीवाशी टपकलं. राईट सर. आणि काय कागदावरती लिहिलं ना. तुम्ही बोलले होते ना तुम्ही प्रार्थना करणार नाही, तुम्ही कशी प्रार्थना केली येस. बघा भावनीनो. आपल्यासाठी नियम नाही आहेत. नो. ह्या जगातले नियम देवाच्या वचनाला बांधण्यासाठी, जंजीर बांधण्यासाठी आहेत. परंतु कधीच विसरू नका, पेत्राचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रत्येक जंजीर तोडणार आहे. सोडणार. हालेलुया. वचन काय सांगते, वाईटाने बऱ्याला जिंकू नका, बऱ्याने बरं वाईट. वाटेल. आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की उद्या त्या माणसाची मीटिंग आहे Amen. चॅरिटी कमिशनरच्या जोडीला. तरी परमेश्वराने आमच्या वतीने निर्णय द्यावा. आमेन. बघा भावनीनो, ख्रिस्ती लोकांना कुठे जाऊन झगडण्याची, आपला हक्क दाखवण्याची गरज नाहीये. वी आर अ मायनॉरिटी अँड ऑलवेज अ मायनॉरिटी. Yes. द ब्राइड इज ऑलवेज अ मायनॉरिटी. मायनॉरिटी, येस. नॉट अ मेजॉरिटी. नो. जो मायनॉरिटी आहे, होल्ड दॅट मायनॉरिटी. येस. जो देवाने तुम्हाला हक्क दिलेला आहे तो सगळ्यांना दिलेला नाही. प्रार्थना करा की परमेश्वराने आमच्यासाठी सगळा दरवाजा उघडावा. Amen. बघा भावाबहिणींनो, आपण मनुष्याच्या इच्छेनं नाही, पवित्र देवाच्या आत्म्याच्या इच्छेने. इच्छेने चालू Amen. इच्छितो. देव आमच्यासाठी सगळं काही करण्यास तयार आहे. आमेन. आपण देवाच्या हाती पडूया. देवाला सांगूया की प्रभू तू आमचा ताबा घे, तू आम्हाला लीड कर आणि तू गाईड कर. भावाबहिणींनो, जसं वचन काय म्हणते, तुम्ही आपले मन स्वर्गीय गोष्टीकडे लावा, वरील गोष्टीकडे लावा, म्हणजे तुम्हाला वरचे दान मिळेल. आमेन. ब्रदर व्यानम काय करायचे, वरच्या गोष्टीकडे लावायचे. घरी आल्यानंतर प्रार्थना करून आले, प्रीचिंग करून आले का ते कुठे जाणार, जंगलात जंगलात जायचे. जायचे. अशासाठी की जगातल्या गोष्टी नको, डायरेक्ट देवाच्या गोष्टीशी कनेक्ट व्हा. आमेन. आमेन. थिंग्स ऑफ द अबाव. ब्रदर व्यानम उभे आहेत, मुलींना ताप आलेला आहे, प्रचारासाठी झाले, उभे राहिले तेव्हा त्यांना ते डोंगर दिसले समोर, आणि मुली काय झालेल्या आहेत, आजारी पडलेल्या आहेत. आणि आजारी असताना ब्रदर व्यानम काय सांगतात की प्रभू मी तर तुझ्या कार्यासाठी निघालेलो आहे, माझ्या मुलींना आरोग्य देण्याचं काम कर. आमेन. प्रभू तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. तात्कालिक दोन्ही मुलींना देवाने हालेलुया. ब्रदर बोलतात, जेव्हा आम्ही मिटिंगला पोहोचलो माझी दोन्ही मुलं एकदम हील्ड होती. हालेलुया. करणारा कोण आहे, परमेश्वर. परमेश्वर. आमेन. आपल्याला आपलं जे अफेक्शन आहे ते आपण देवाकडे लावूया. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आमेन. काय तुम्ही तयार आहात की येस. अर्थली अफेक्शन सोडायला? येस. आमेन म्हणा. आमेन. आमेन नाही म्हणत म्हणजे काय, तुम्हाला आमेन. आवड आहे की नको रे आमेन. बाबा, अर्थली अफेक्शन मध्ये आम्हाला जाम मजा येते, सोडून द्या. आपले पंख स्वर्गीय राज्यासाठी उघडा. हालेलुया. बघा की प्रभू माझ्यावरती कृपा कर. आमेन. प्रभू माझ्यासाठी अशक्य आहे परंतु तुला काहीच अशक्य नाही. आमेन. आमेन. आपण आपल्या मान प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. येस लॉर्ड.
खरोखर तुझे वचन पवित्र, शुद्ध, निष्कलंक आहे. आणि प्रभू तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी प्रभू तुझ्या वचनामध्ये चालावे. कारण प्रभू आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा तुझे लेकरा वचनामध्ये चालत होती तेव्हा तेव्हा प्रभू तुझा आत्मा तुझं वचन येऊन त्यांच्याशी वार्तालाप करत असे. आमेन. प्रभू जेव्हा शमूएलाला तुझा आवाज आला तेव्हा तो एलीकडे गेला आणि एलीने सांगितलं की जर आता पुन्हा आला तर सांग, हे प्रभू काय आज्ञा तुझी. खरं का प्रभू तू आपली वाणी तू आपल्या लोकांसाठी पाठवितोस, यस लॉर्ड. तू आपले वचन आपल्या लोकांसाठी पाठवितोस. थँक्यू लॉर्ड. परंतु प्रभू जसं वचनामध्ये वाचलं की जे लोक निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची पूजा करायला लागले त्यांना प्रभू तू दुष्टपणाच्या हाती स्वाधीन केलेस, त्यांना दुष्टाईच्या हाती प्रभू तू सोपवून दिलेस, अशासाठी की देवाच्या प्रेझेन्स मधून ते निघून जावे. व आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला शारीरिक भावनातून प्रभू तू मुक्त कर, यस लॉर्ड. आणि प्रभू तू आत्मिक भावना प्रभू तू आमच्यामध्ये जागा कर. हालेलुया. अशासाठी की प्रभू जसं वचन म्हणते की हे मरणा तू माझे काय करणार, हे मरणा तुझी नांगी कुठे आहे. खरं का प्रभू तू आम्हाला या मरणापासून मुक्त केलेला आहे, आमेन. शारीरिक दुःखापासून तू आम्हाला मुक्त केलेला आहे. थँक्यू. आणि प्रभू तू आम्हाला तुझे स्वर्गीय अफेक्शन दिलेलं आहे, अशासाठी की प्रभू आम्ही प्रभू तुझ्या वचनापासून दूर होऊ नये. प्रभू ह्या वेळेला माझ्या कुटुंबासह माझ्या मंडळीसह मी तुझ्या समोर येतो आणि प्रभू तुला विनंती करतो की प्रभू आम्हा प्रत्येकांना तुझ्या स्वर्गीय अफेक्शन मध्ये घेऊन चालण्यास यस लॉर्ड. अशासाठी की प्रभू जो येशू ख्रिस्त जो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे तिथे आम्हीही बसावे. आणि प्रभू या युगाच्या अंती प्रभू आम्ही त्याच्याबरोबर बसून जगाचा न्याय निवाडा करणारे असावे. यस लॉर्ड. आम्हावर तुझी कृपा आणि दया कर. खरोखर प्रभू तू अल्फा आणि ओमेगा आहेस, आमेन. जो आदी आणि अंत यांचं निर्माण करता परमेश्वर तू आहेस, जो अंधकाराला खाऊन टाकणारा असा परमेश्वर तू आहेस. खरं का प्रभू आमच्या सगळ्यावरती तू दया आणि कृपा कर. आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती देतो. यस लॉर्ड. विशेषतः ब्रदर नितीन यांची प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करीतो. यस लॉर्ड. जे काही येणाऱ्या दिवसात त्यांच्या घरामध्ये इव्हेंट आहेत प्रभू, ह्या सगळ्या इव्हेंट असताना प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की प्रभू तू त्यांच्या जोडीला राहा. यस लॉर्ड. प्रभू त्यांनी सत्याशी कुठेही कॉम्प्रोमाइज करू नये. आमेन. आणि प्रभू त्यांच्याद्वारे प्रभू ख्रिस्ताचं नाव कुठे खाली जाऊ नये. तर प्रभू त्यांच्याद्वारे ख्रिस्त हा सगळ्यात वरती राहावा म्हणून त्यांच्यावर तुझी कृपाने दया कर. यस लॉर्ड. तुझे वचन पवित्र आहे. विशेष प्रार्थना करतो की त्या कुटुंबामध्ये ही वेळ आहे की प्रभू त्यांचं मन बदललं जावं. आमेन. ही वेळ आहे की प्रभू त्यांच्या लेकरांनी त्यांच्या बायकोनी प्रभू तुझे वचन ऐकावे. यस लॉर्ड. आणि प्रभू त्यांचे मन बदलावे म्हणून आम्ही त्या संपूर्ण वाळिंजकर कुटुंबाला तुझ्या हाती स्वाधीन. यस लॉर्ड. यस लॉर्ड. सगळे बंधने प्रभू तू तोडून टाक. हालेलुया. आणि ख्रिस्ताचा कंट्रोल प्रभू तुझ्या घरामध्ये यस लॉर्ड. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. म्हणजे भावा बहिणींना तू घेऊन आलास त्याबद्दल तुझ्या आभार मानतो. थँक्यू लॉर्ड. तुझं येणं झालं तर प्रभू तू आठवण कर. आणि प्रभू जर तुझ्या येण्यास उशीर असेल तर प्रभू येणाऱ्या आठवड्यामध्ये अधिकाधिक तुझ्या वचनात वाढण्यास तू सहाय्य कर. यस लॉर्ड. प्रभू आम्ही शारीरिक नाही तर आत्मिक अफेक्शनने चालण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आमेन. कारण तुझं स्वर्गीय राज्य तू आमच्यासाठी देऊन ठेवलं आमेन. नाही. वेळ समय तुझ्या हाती घे. तर प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकून मान्य कर. आमेन. आमेन. I say yes, yes, yes. I say yes, yes, yes. I say yes, Lord. I say yes, Lord. I say yes, yes, yes. Where He leads me, I will follow. Where He leads me, I will follow. Where He leads me, I will follow. I go with Him all the way. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याचा पवित्र आत्मा व त्याची शांती आणि प्रीती तो येईपर्यंत आमच्या जीवनात सदैव राहो. आमेन. Till we meet. Till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet, Lord be with you till we meet again.
आमेन. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.